तुझं नाव घेतल्यावर माझ्या आईने विचारलं, अगं ही राजाराम शिंदेची मुलगी आहे का? अरे बापरे, ही राजाराम शिंदेचीच मुलगी आहे, पण ते राजाराम शिंदे नाही. जेव्हा तू मुंबईला यायचं म्हणालीस तेव्हा व्हॉट वॉज युअर मॉम्स रिॲक्शन? त्यावेळी लोकांना भीती वाटायची. लोक अशी यायची ग मुंबईला खिसे पकडून की कोणीतरी खिसा कापेल का, बॅग अशी कवटाळून की कोणीतरी चोरी करेल वगैरे. कुठे राहिली असतो? इट इज सुपर ॲडव्हेंचरस. तर माझा एक मित्र आहे विनीत अहुजा, त्याचा एक मित्र सॅन्टिनो ग्लॅन म्हणून, तर तो तेव्हा कलिनाच्या स्लम्स मध्ये राहत होता मुलगा. आणि मला असं झालं, बाप रे आपल्याला इथे राहायचंय. कारण जिथे आम्ही एंटर केलं तिथे सगळीकडे रस्त्याने प्रॉस्टिट्यूट्स उभ्या होत्या. एकदम त्या स्लमच्या एंडला लेफ्टला अशी 2 मजली बिल्डिंग, चाळ कशी असते असं होतं. मला एक कॉल आला रिलायन्स बिग मधून, की तुमचं सोनियाच्या कॅरेक्टरसाठी सिलेक्शन झालंय. मला अजिबात आनंद झाला नाही, कारण मला ते खरंच नाही वाटलं. तर जेव्हा आपण सगळे प्रयत्न करून गिव्हअप करून जात असतो ना, तेव्हा देव म्हणतो हे घ्या थाळी. आणि आपल्याला असं वाटलं ना की नाही होतंय, तरी सुद्धा त्या लास्ट मिनिटापर्यंत एक प्रयत्न करत राहायचा, काहीतरी होतच. हाय, मी रीमा सदाशिव अमरापूरकर आणि मुक्काम पोस्ट मनोरंजन ह्या आपल्या शो मध्ये आज आपल्या बरोबर आहे शर्मिला राजाराम शिंदे. सो शर्मिलाला मी बोलवण्याचं कारण तुम्ही सगळे मला विचारता ना इसको क्यों बुलाया, तर शर्मिलाला बोलवण्याचं कारण म्हणजे कितीही मोठी कास्ट असो आणि कितीही हे कोणताही मीडियम असो, ती आपल्या लक्षात राहते तिला बघितल्यानंतर. आणि माझ्या तर ती बरेच वर्षांपासून ती माझ्या लक्षात आहे, माझ्या नजरेत आहे. आणि फायनली आज वेळ आलेली आहे आपली गप्पा मारायची. आणि इट्स ऍक्च्युली माय प्लेजर टू बी हिअर. कारण तुझे वडील सदाशिव अमरापूरकर ते मला प्रचंड आवडायचे. आणि जानम समझा करो मध्ये ज्या पद्धतीने ते उर्मिला मातोंडकरला चांदणी असं म्हणायचे, मला का कुणास ठाऊक लहानपणी इतकी मजा यायची ते ऐकून. तर मला ते त्यांचं नाव आलं की मला ते चांदणी मराठी ऍक्सेंट मध्ये ते बोलायचे, मला खूपच आवडायचं. सो शर्मिला, सगळ्यात आधी मला सांग, कारण तुझं नाव घेतल्यावर पहिलं जे डोक्यात आलं, म्हणजे इव्हन आम्ही जेव्हा नाटक बघायला आलो होतो तेव्हा माझ्या आईने विचारलं, अगं ही राजाराम शिंदेची मुलगी आहे का? अरे बापरे. सो तू राजाराम शिंदेची मुलगी आहेस का? मी राजाराम शिंदेचीच मुलगी आहे, पण ते राजाराम शिंदे नाही. मला सगळे हाच प्रश्न विचारतात. म्हणजे जी लोक नाटक बघायला येतात ते बॅकस्टेज आल्यानंतर पहिला प्रश्न हाच विचारतात की तू त्यांची मुलगी का ग? तर नाही, मी ते जे नाटककार राजाराम शिंदे होते त्यांची मुलगी नाहीये मी. माझ्याही वडिलांचं नाव राजाराम शिंदेच आहे. पण बरीच वर्ष लोकांना वाटतही होतं की मी त्यांचीच मुलगी आहे. तर थ्रू युअर मीडियम आय वुड लाईक टू क्लॅरिफाय की मी त्यांची मुलगी नाहीये. ओके, मग तू ह्या क्षेत्राकडे कशी काय वळलीस? म्हणजे तसं तुझं म्हणजे तुझ्या फॅमिलीचं नाटकाशी, फिल्मशी, ऍक्टिंगशी काहीच संबंध नाहीये. ओके, फक्त माझ्यामुळे एक स्थापित झालाय संबंध. पण त्यापूर्वी काही नव्हतं आणि माझ्या व्यतिरिक्तही कोणी अजूनही या क्षेत्रात नाहीये. इच्छा होती कायम लहानपणापासून की आपल्याला या क्षेत्रात यायचंय आणि त्या दिशेने प्रयत्नही खूप केले आईने माझ्यासाठी. ऑडिशन्स, पैसे देऊन ऑडिशनला जाणेपासून सगळं वेगवेगळ्या पद्धतीने आम्ही ट्राय केलं. आणि अगदी खूप लेट, म्हणजे ग्रॅज्युएट झाल्यानंतर मला माझं पहिलं काम मिळालं. त्यामुळे थिएटर वगैरेचा पण माझ्या आयुष्याशी काही संबंधच नव्हता. म्हणजे थिएटर ऑल्सो हॅपन्ड व्हेरी रिसेंटली, लाईक अ फ्यू इयर्स बॅक मला माझं पहिलं हिंदी नाटक मिळालं. मग हे आपल्याला करायचं आहे, म्हणजे इतके प्रयत्न केले त्याच्यासाठी तुझ्या आईनी, तर हे करायचं आहे हे कधी लक्षात आलं? हे ना खूप लहान असताना मला वाटलं होतं की आपल्याला ऍक्टिंगच करायची. का ते आता लहान मुलांच्या मनात कुठली गोष्ट काय ते मला माहित नाही. म्हणजे मला जुई गडकरीचं आठवतं की तिला लहानपणी वाटायचं की आपल्याला भांडी घासायची आहे मोठं झाल्यावर. आता ती ऑब्व्हियसली तसं नाही म्हणणार ना की मला जाऊन तुझ्या घरी भांडी घासायची आहे. तर असं लहानपणी का वाटतं माहिती नाही, पण आता मला ते कळतंय की खरंच आय वॉज व्हेरी डेटरमाइंड टू बी अन ऍक्टर. कारण ते लहानपणी जो मी विचार केला होता, आय स्टिक्ड टू इट, आय स्टेड विथ दॅट थॉट अँड आय ट्राईड
टुवर्ड्स इट. आणि त्यामुळे मी आहे, म्हणजे कुठेही असं नाही रिफ्लेक्ट नाही झालं की ते अरे आता नाही वेगळं काहीतरी करायचं आहे. माइंड इकडे तिकडे जातं ना कधी कधी. आपण लहानपणी काहीतरी वेगळं बोलत असतो, मला ऍस्ट्रॉनॉट व्हायचं आहे पण होतो आपण ट्रेडर. असं नाही झालं कधीच की कम्प्लीट हे वायर आता इथून इथे, असं नाही झालं. ऑब्व्हियसली आय हॅड माय डाऊट्स की ऍक्टर मी होऊ शकेन की नाही, मग बॅकअप काहीतरी ठेवूयात, एज्युकेशन कम्प्लीट करूयात, असं सगळं मी केलं. मी सेफ्टी साईड सगळं करून ठेवलं, कारण खूप कमी पॉसिबिलिटी वाटत होती मला की मी ऍक्टर होऊ शकेन. कारण एक तर कोणीच माहित नाही, अख्ख्या खानदानात कधी कोणी असं फुल सुद्धा काढलं नसेल, आर्टशी काहीच घेणं देणं नाही, सूर लावला नसेल तर त्यामुळे खूप कमी शक्यता होती. म्हणजे इट वॉज लाईक अ डिफरंट प्लॅनेट की आपल्याला वेगळ्या ग्रहावर जायचंय, बापरे तिथे कसं जायचं हा खूप मोठा प्रश्न होता. त्यामुळे मला व्हायचंय पण मी होऊ शकेन का नाही हे माहित नव्हतं. तर येस. बॅकअप प्लॅन काय होता तुझा? बॅकअप वॉज अ कपल ऑफ थिंग्स. एक तर मला वाटलं होतं की मी आय एम अ BFA अप्लाइड आर्टिस्ट, तर मग मी त्या क्षेत्रात काहीतरी करेन, ऍडव्हर्टायझिंग एजन्सीमध्ये ॲज अ व्हिज्युअलायझर वगैरे मी काम करेन, किंवा मी पेंटिंग्स करेन. आणि तेही नाही झालं तर मग मी कुठल्या तरी रेस्टॉरंटमध्ये हेड शेफ वगैरे होईन, कारण मला स्वयंपाकाची खूप आवड अजूनही आहे. आणि माझा शूटिंग व्यतिरिक्तचा सगळा वेळ किचनमध्येच जातो. तर आजही म्हणजे मी असं खूप ठरवलंय. म्हणजे आता मी घर घेतलंय, पण जेव्हा मी असं मोठं अजून घर घेईन, आता छोटंसं घेतलंय तर मोठं घर घेईन, तेव्हा त्या घरातली सगळ्यात मोठी खोली किचन असेल माझी. कारण दॅट्स अ स्पेस जिथे मी सगळ्यात जास्त वेळ घालवते. तर मी शेफ वगैरे झाले असते किंवा डिझायनर असं काहीतरी झाले. सो मला हे सांग की मग तू तिथे पुण्यामध्ये ऑडिशन्स देत होतीस, पैसे भरून ऑडिशन्स देणं वगैरे वगैरे, या सगळ्याला तुझ्या आईनी सपोर्ट केला. पण जेव्हा तू मुंबईला यायचं म्हणालीस तेव्हा व्हॉट वॉज युअर मॉम्स रिॲक्शन? ऑब्व्हियसली शी वॉज स्केर्ड. कारण आता तरी काही नाही वाटत कोणाला, पण त्यावेळी लोकांना भीती वाटायची मुंबईला यायची. पण कारण लोक अशी यायची का मुंबईला खिसे पकडून की कोणीतरी खिसा कापेल का, बॅग अशी कवटाळून की कोणीतरी चोरी करेल वगैरे. तर तसा समज होता लोकांचा मुंबईविषयी. आणि मुलीला तिथे पाठवायचं तर ते तर म्हणजे आउट ऑफ इमॅजिनेशनच की हे बापरे हे नाही करू शकत आपण, असंच होतं. पण ती माझी आई ना थोडीशी काय म्हणतात धाडसी आहे, माझ्यापेक्षा जास्त ॲम्बिशियस आहे. म्हणजे मला सायकल घ्यायची असेल तर ती मला म्हणेल बाईक घे. 1 BHK हवा असेल तर म्हणेल नाही 3 BHK साठी पैसे जमा कर. तर शी इज व्हेरी ॲम्बिशियस. म्हणजे मला असं होतं कधी कधी की बापरे हे ॲम्बिशन एवढं नाहीये माझ्यात तिच्या एवढं. म्हणजे असलं तरी मी रिस्क नाही घेत एवढी, मी जपून जपून विचार करते. पण ती खूप वरचा विचार करणारी बाई आहे. तर तिने मला सपोर्ट केला ऍक्च्युली त्या गोष्टीसाठी. पण द डिसिजन वॉज माय फादर्स डिसिजन. तर त्यामुळे त्यांना पटवलं की तिला करायचं आहे. आणि त्यांनाही मग सांगितलं की आम्ही बरीच वर्ष करतोय. सगळंच नव्हतं माहिती त्यांना की आम्ही ऑडिशन्सला जातो वगैरे. हो, डिटेलमध्ये त्यांना नव्हतं माहित. तर आणि तेही म्हणजे हा कॉल घ्यायच्या आधी की मला मुंबईला यायचं आहे, तर त्याच्या आधी पण मी माझ्या परीने इथे राहा तिथे राहा असं करून दिवस काढत होते. म्हणजे यू वोंट बिलीव्ह की मी कलिनाच्या झोपडपट्टीत पण काही दिवस राहिली आहे. दॅट्स अ डिफरंट स्टोरी. म्हणजे मी कुठे कुठे मुंबईत राहिली आहे. कुठे राहिली आहेस तू? इट इज सुपर ॲडव्हेंचरस. म्हणजे मला एक 4 दिवस मुंबईला यायचं होतं, कारण खूप ऑडिशन्स लाईनअप झाले होते तेव्हा. म्हणजे मी आधी पुण्यात बसून कॉल्स केले होते खूप की ऑडिशन है क्या वगैरे वगैरे, असे वेगवेगळ्या दिवशी ऑडिशन्स लागले होते. तर आता परत नाही येऊ शकत ना एकदा आलं की. बरोबर. एरवी चालायचं की मी सकाळी जायचे बसने यायचे म्हणजे इथे, आणि रात्री परत पुण्याला जायचे, हे चालत होतं. पण आता 4 दिवस सलग राहायचे, मग काय करायचं. तर माझा एक मित्र आहे विनीत अहुजा, थँक्स विनीत. तर त्याचा एक मित्र सँटिनो ग्लॅन म्हणून, जो त्या काळी शिल्पा शेट्टीच्या सलॉनमध्ये हेअर ड्रेसर होता. ज्याचं आत्ता कोरेगाव पार्क पुण्यामध्ये प्रशस्त सलॉन आहे. आणि ही इज वन ऑफ द टॉप स्टायलिस्ट टुडे. आणि बॉलिवूडची खूप लोक त्याच्याकडे येतात. तर तो तेव्हा कलिनाच्या स्लम्समध्ये राहत होता मुलगा. आणि मी विनीतला विचारलं की यार कहाँ रहूं, मुझे बॉम्बे 4-5 दिन, 1 हफ्ता पकडले, मुझे रहना है, क्या करूं. तर तो म्हणाला मेरा एक दोस्त है सँटिनो, मैं नंबर देता हूँ, उसको भी बोलता हूँ. असं म्हणून त्याने नंबर दिला, त्यालाही सांगितलं. आता मला काय माहिती तो कुठे राहतो. तर मी आले सकाळी बसने, सगळे ऑडिशन्स वगैरे दिले, रात्र झाली. त्याला मी फोन केला की कुठे भेटू. तर त्याने मला सांगितलं इधर इधर आओ, ये ब्रिज के नीचे कलिना बिलिना. तेव्हा तर मला काहीच कळत नव्हतं. रिक्षावाल्याला सांगितलं, मी पोहोचले. तो आला
आय थिंक ही इज फ्रॉम मणिपूर साईड, नॉर्थ ईस्टचा मुलगा आहे तो. तर तो आला आणि बसलो आम्ही रिक्षामध्ये आणि ती रिक्षा गेली स्लम्समध्ये. आणि मला असं झालं, बापरे, आपल्याला इथे राहायचंय. कारण मला भीती वाटली, तुला खरं सांगते. एक तर ऑब्व्हियसली नथिंग टू डू विथ लाईक पॉवर्टी वगैरे. ऑब्व्हियसली माणूस त्याच्या जी काही परिस्थिती असते त्या परिस्थितीनुसार राहतो. तर त्याविषयी मला काय नाही बोलायचंय. पण एक हायजीन आणि एक भीती पण वाटते ना, कारण जिथे आम्ही एंटर केलं तिथे सगळीकडे रस्त्याने प्रॉस्टिट्यूट्स उभ्या होत्या. तर मला भयंकर असं मला भीती वाटली की आपण कुठे आलोय. आणि मग मी उतरले तिथून आणि खूप आतमध्ये त्या बारीक बारीक गल्ल्यांमधून तो घेऊन गेला मला. आणि एकदम त्या स्लमच्या एंडला लेफ्टला अशी 2 मजली बिल्डिंग, चाळ कशी असते असं होतं. तर तिथे बारीक असा एक हे होता, स्टेअरकेस होता लोखंडी. त्याच्यावरनं गेलो. खूप दारात लोक बसली आहेत बाहेर, गर्दी. आणि त्या बिल्डिंगच्या कोपऱ्यात एक खोली होती. तिथे आम्ही आज शिरलो. आणि जितकं, सॉरी टू से, बट जितकी ती घाण तो एरिया होता स्लम, तितकं स्वच्छ ते घर होतं. हो, म्हणजे मी आत गेल्या मला आय कुड ब्रीथ. मला इतकं बरं वाटलं तिथे जाऊन. आणि अजून 2 मुली राहत होत्या तिथे त्याच्याबरोबर. त्या पण असं स्पा मध्ये वगैरे काम करणाऱ्या मुली. आणि नॉर्थ ईस्टची लोक, ते 3 जण तिथून आली होती इथे काम करायला. आणि दे वॉज सो स्वीट, दे वॉज सो नाईस टू मी. आणि 1 आठवडा मी तिथे राहिले. येणं जाणं वॉज अन इश्यू, कारण तिथून बाहेर चालत येणं त्या स्लम मधून आणि परत आज जाणं वॉज अ टास्क. बट त्या घरात गेल्यावर मला कधीच असं नाही वाटलं की मी कुठल्या तरी स्लम मध्ये आले. त्यांची हॉस्पिटॅलिटी, त्यांनी ज्या पद्धतीने मला ट्रीट केलं, स्वच्छता, आणि मी त्यांच्यातलीच कोणीतरी एक आहे, मला अगदी प्रेमाने स्वयंपाक करून भरवणं, सगळं त्यांनी माझ्यासाठी इतकं छान केलं. तर ते एक ऍडव्हेंचर मी केलं आहे स्लम्स मध्ये राहायचं. आणि त्यावेळेला माझ्यासाठी ते स्लम मधलं घर वॉज लाईक अ महाल. कारण मुंबईमध्ये मला कुणीच माहित नव्हतं. तर त्या झोपडपट्टीमध्ये राहणं वॉज लाईक अ प्रिव्हिलेज फॉर मी ॲट दॅट टाइम, बिकॉज आय न्यू नोबडी. एक्झॅक्टली, इट वॉज अ प्रिव्हिलेज. आणि त्याहून भयंकर एक ॲडव्हेंचर मी केलंय. प्लीज गर्ल्स, डू नॉट डू दॅट एव्हर. कधीच करू नका आयुष्यात. म्हणजे आज मी त्याचा विचार करते आणि मला असं होतं की मी किती घोडचूक केली. म्हणजे काहीही होऊ शकलं असतं माझ्याबरोबर. एक मुलगा, त्याचं नाव मी घेऊ शकते, समीर अधिकारी नाव आहे त्याचं. आज तो कुठे मला माहिती नाही. पण मी कॉलेजला असताना मला एक कॉल यायचा सतत. एक असतात ना मुलं कॉल करतात, तुझा नंबर इथून मिळाला, मला तुझ्याशी मैत्री करायची आहे. आणि आईने कायम हे शिकवलं होतं की कोणी आपल्याला कॉल केला किंवा आपल्याशी बोलण्याचा प्रयत्न केला, मुलं मुलींशीच बोलणार ना, आपल्याला नाही बोलायचं त्यांच्याशी, आपल्याला ते नकोय. तर आपण काही त्यांना शिव्या नाही द्यायच्या. किंवा असं आजकाल फेमिनिझमच्या नावाखाली एक आलंय ना की जाऊन थोबाडीतच मारली, शिव्याच घातल्या, मारलं त्या मुलाला. नाही, असं नाही करायचं. आपण निघून जायचं. जोपर्यंत कोणी अगदी अंगावर येत नाही किंवा टच करत नाही आपल्याला, तोपर्यंत कोणी शिट्टी बिट्टी वाजवली तरी यू जस्ट लिव्ह. यू डोंट पे अटेन्शन टू देम. कारण अननेसेसरी का ते ओढवून घ्यायचं अंगावर, बिकॉज दीज पीपल आर, दे कॅन डू एनिथिंग ना. तर मला कॉल यायचा आणि ही वॉज सुपर डिसेंट विथ मी. असं नाही की त्यांनी काही मला काहीतरी वाईट बोललाय वगैरे. तर तो मला एवढंच म्हणायचं की मैं आपको ऐसा लगेगा पण मैं बहुत अच्छे घर का लड़का हूँ, मुझे आपसे बात करनी है, असं म्हणून तो मला रोज कॉल करायचा. आणि मी त्याला रोज सांगायचे की मुझे नहीं है इंटरेस्ट आपसे बात करने में. तर त्याने मला खूप वेळा सांगितलं की मुझे सिर्फ दोस्ती करनी है, मुझे दूसरा कुछ आपसे एक्सपेक्टेड नहीं है, असं म्हणून तो मला रोज कॉल करायचा. मी फोन ठेवायचे, 2 मिनिट तो बात कीजिए, मैं अपने बारे में बताता हूँ, असं म्हणून तो त्याची सगळी हिस्ट्री सांगायचा. तो कुठून आलाय, तो कुठे राहतो, असं सगळं तो मला सांगायचा. आणि मला ते सगळं माहिती होतं. त्याचं मी त्या इन्फॉर्मेशनचं काही करणार नव्हतेच कधी. पण तो मुंबईचा होता, म्हणजे मुंबईत राहत होता. तेवढं माझ्या लक्षात होतं की हा मुंबईत राहतो. आणि असंच जसं ते 4 दिवस मला ऑडिशनला बोलवलं होतं, तसंच मला पुन्हा एकदा बोलवलं. आणि आता कुठे राहायचं, सारखं तर नाही जाऊ शकत सँटिनोच्या घरी किंवा कोणाच्या घरी. तर मी खूप दिवसभर टेन्शनमध्ये होते. कॉलेजवरून आले, काय करू, कुठे राहू, कुठे काय करायचं हे मला कळत नव्हतं. आणि ना अचानक त्याचा फोन आला, त्या मुलाचा, समीरचा. तो आज माझा फ्रेंड नाहीये, आय डोंट नो वेअर ही इज, पण त्याचा मला कॉल आला. आणि मला लक्षात आलं, अरे हा मुलगा मुंबईत राहतो. आणि मग मी त्याला म्हटलं की मैं मुंबई आ रही हूँ, क्या मैं आपके यहाँ रह सकती हूँ. मी खूप लहान होते तेव्हा, असं मी आज कधीच नाही करणार. आणि तो बोलला प्लीज बी माय गेस्ट आणि या वगैरे वगैरे. आणि मी आईला सांगितलं की मी असंच विनीतच्या ओळखीनं कोणाच्या तरी त्याच्या मैत्रिणीच्या घरी राहते. आणि मी आले मुंबईमध्ये माझी बॅग वगैरे घेऊन. आणि तेव्हा ना ते फोन होते, ते साधे.
फोटो बिटो पण असे. फोटो बिटो पण आपण मागू शकत नव्हतो कुणाचा. आणि मी त्या बँड्राला एके ठिकाणी थांबले. तो आला आणि त्याने मला सांगितलं ऐसे ऐसे कपडे मैंने पहने हैं, तो आपने क्या पहना है, अच्छा ओके आप मुझे दिख गई हो, असं म्हणून तो आला. मी त्याला पहिल्यांदा पाहिलं आयुष्यात की मी कुणाला भेटते, कुणाच्या घरी जाणार आहे, काळा का गोरा ते मला तेव्हा कळलं. मग तो आला, मी रिक्षात बसले आणि तो डिसेंटच होता, म्हणजे असं काही नाही, पण माहिती नाही ना पुढे कोण काय करेल. आणि मी त्या रिक्षात बसल्यावर मला असं झालं की आपण काय केलं. आणि ती रिक्षा निघाली आणि उडी मारता येईना रिक्षातनं. मी काय करू आता, मी फसले कम्प्लीट. आणि आईलाही नाही सांगू शकत की असं मी कोणाच्या तरी घरी चालली, आई काय समजेल. आणि मी काहीच नाही बोलले ग अख्ख्या त्या जर्नीमध्ये. बँड्रा ते बोरिवली ती रिक्षा गेली, मी गप्प बसले होते, कम्प्लीट घाबरले होते, मला घाम फुटला होता. आणि तो एकटाच बोलत होता. आणि मग उतरले एका बिल्डिंग मध्ये, वरती 3ऱ्या माळ्यावरती त्याचं घर होतं. मला कापरं भरलं होतं, मला असं झालं होतं की आज माझ्याबरोबर काहीतरी होणार आहे. आणि मी गेले, बेल वाजली आणि दार उघडलं, 3 मुलं घरात. तो माझ्या शेजारी उभा आहे, आत 3 मुलं. आणि मी कम्प्लीट गिव्हअप केलं होतं की शिट, आपण फसलो. आपण. मी आत गेले, अशीच होते ग मी पुतळ्यासारखी. लोक ती मुलं माझ्याशी बोलतायत, आप कुछ खाएंगी, म्हटलं नाही. मला विचार ग, ओव्हर थिंकिंग, की त्यांनी मला काही दिलं आणि त्याच्यात काही घातलं असेल तर. त्या नादात मी जेवले नाही, मला भूक लागली होती पण मी जेवलेच नाही. आणि मग मी नुसतीच बसून होते, असं करत होते. मग ते त्यांच्या बहुतेक लक्षात आलं, कारण ती मोठी मुलं होती सगळी, जॉब करणारी. मी लहान होते, मी कॉलेजला होते. तर त्यांचे काहीतरी इशारे झाले, त्यांना कळलं ही घाबरली. मग ते बोले आप जाके सो जाओ. आणि मग आतल्या रूम मध्ये त्यांनी आप अंदर सो असं म्हणून मला सोय करून दिली माझी. ते सगळे बाहेर झोपले. बेडरूम मध्ये मी एकटी झोपले, दरवाजा लॉक करून. आणि रात्रभर मी अशी होते जागी, ओव्हर थिंकिंग की दार आता तुटेल, कोणीतरी आत येणार. आणि मग काहीतरी होईल माझ्या बरोबर. आणि चाहूल जरी झाली कोणाची तरी मी उठून बसायचे. अशी मी रात्र काढली. आणि झोपेतच मी दुसऱ्या दिवशी ऑडिशनला गेले. आणि त्याच्या लक्षात आलं की हिला भीती वाटतेय आपली. मी चहा पण नाही प्यायले, पाणी सुद्धा नाही प्यायले त्या घरात. त्याने मला ऑफर पण केलं की चलो ना नीचे जाके चाय पीते. म्हटलं नको नको नको, मी जाते, मला ऑडिशन आहे. तर तो बोला नाही मैं आपको छोड़ता हूँ, आपको नहीं पता ना कुछ भी बॉम्बे में. मग ते 7 बंगला इकडे तिकडे तो मला घेऊन गेला. त्याने मला ड्रॉप केलं. संध्याकाळी तो मला घ्यायला आला. आणि मग घराच्या खाली एक रेस्टॉरंट होतं. तो म्हणाला की डोंट वरी, हम घर पे नहीं खाएंगे, आप रेस्टॉरंट में खाना खा लो. कारण त्याला कळलं मी नाही खाते घरात. मग मी तिथे जेवले. आणि हळूहळू ना माझा त्याच्यावर विश्वास बसला की ही मुलं चांगली आहेत. आणि माझं नशीब चांगलं की तो मुलगा चांगला निघाला. आज मी तो विचार करते आणि मला असं होतं की मी किती घोडचूक केली, असं कधीही करायचं नाही. पण नाईलाज होता, मला काम करायचं होतं इंडस्ट्रीमध्ये आणि मला ऑडिशनसाठी राहायचं होतं, म्हणून मी ते केलं. पण असं मी कधीच नाही करणार आणि प्लीज कधी करू नका. तर मी असे ऍडव्हेंचर्स केलेत. आणि ओ शिट, तुमच्या मार्फत आज आईला ते कळणार आहे की मी असं केलं होतं. आईला ही आजपर्यंत हे मी सांगितलं नव्हतं. तू आपण पब्लिश करायच्या आधीच आईला फोन करून सांग की असं मी सांगण्याच्या ओघात तुला सांगून टाकलं. आता आईने बघितलं की आईलाही कळेल की मी असं काहीतरी केलं. मला सांग मग की ती मुलं राहत होती, पण तू जेव्हा मुंबईला याचा निर्णय घेतला तेव्हा पुण्याहून जरी तू येत असलीस, म्हणजे मोठ्या शहरातूनच तू मुंबईत आली होतीस, पण इथे येऊन एकटं राहायचं आणि ऑडिशन्स द्यायच्या, सगळं करायचं, हे कसं केलंस तू? मग वर यू शेअरिंग? येस ऑब्व्हियसली. कारण कॉस्ट ऑफ लिव्हिंग मुंबईची इज आय थिंक वन ऑफ द मोस्ट एक्सपेन्सिव्ह सिटीज टू लिव्ह इन इज बॉम्बे. तर मी आले जेव्हा तेव्हा खूप लोकांनी माझी स्टोरी ऐकली, पण पुन्हा ऐका. तर मी जेव्हा आले तेव्हा बाबांना आईने खूप पटवलं की तिला प्लीज राहू द्या मुंबईमध्ये, कारण राहिल्याशिवाय काही होत नाही. आता कनेक्टिव्हिटी वाढली आहे, आता तेव्हा कॅब्स वगैरे नव्हत्या, अशा ओला उबर वगैरे असं काही नव्हतं. लोक आता शेअरिंगने जातात येतात पटकन. पुणे मुंबई इज नथिंग नाव. पण तेव्हा तेवढी कनेक्टिव्हिटी नव्हती, बसेस यायच्या वगैरे, तेवढंच. तर मला असं वाटतं की कदाचित त्यामुळेही मला कोणी काम दिलं नसेल की ही मुलगी राहतच नाही इथे. आणि टेलिव्हिजन इज अ थिंग वेअर यू हॅव टू बी प्रेझेंट एव्हरी डे. तुम्हाला यायचंय त्या कॉल टाइमला. आणि तुम्ही असं नाही ना कोणालाही काम देऊ शकत जी व्यक्ती राहतच नाही इथे. तर त्यामुळे मी आईला हे सांगितलं की मे बी मी राहत नाही इथे म्हणून मला काम मिळत नाहीये. तर मग बाबांना पटवलं. त्यांनी एक थोडंसं मेंटली ते प्रिपेअर झाले की आपण एक काही महिने हिला राहू देऊ शकतो.
तशी त्यांनी एक अमाऊंट त्यांची ठरवली आणि मी आईबरोबर आले. आणि श्रेया घोष म्हणून माझी मैत्रीण आहे, शी इज अ फॅशन डिझायनर. शी वॉज झाराज हेड डिझायनर सम टाइम बॅक. तेव्हा तर ती स्ट्रगल करत होती जसं मी स्ट्रगल करत होते. तर आम्ही दोघी, आणि ही पण मला एका वाया मित्राकडून कळलं की अशी एक मुलगी घर बघतीये. तर आम्ही आलो, घरं बघितली मुंबईतली. अंबोली, अंधेरी वेस्टला एक जागा आहे, गोड जागा खूप, अंबोली नावाची. तर तिथे एक फ्लॅट आवडला. तर तिथे मी, ती, अजून 1-2 जणी, असं 4-5 जणी आम्ही एका फ्लॅटमध्ये 1 BHK मध्ये राहायचो. तर तिथे राहून मी खूप म्हणजे खूप ऑडिशन्स दिल्या. म्हणजे सकाळपासून रात्रीपर्यंत मी फक्त ऑडिशन्स देत फिरायचे. हो, इट वॉज सुपर डिफिकल्ट ऍट दॅट टाइम. कारण ऑडिशन्स एवढे नव्हते. पण आता कसं खूप ऑडिशन्स करतात आपल्याला, तेव्हा नाही कळायचं. आणि इंस्टाग्राम आलं पण नव्हतं तेव्हा. आता तर तू इन्स्टा ओपन करशील तुला दिसेल कास्टिंग कॉल, इकडे कास्टिंग सुरू आहे. तेव्हा तर काहीच नव्हतं. विचारत या ऑफिसमध्ये जा आणि अचानक जाऊन विचार है क्या कुछ, असं ते चालायचं. ते मी दिवसभर करायचे. हो, हे मी दिवसभर करायचे. आणि माझ्याकडे एक डायरी आहे आजही, मी ती जपून ठेवली. त्यात सगळे पत्ते लिहिलेले असायचे, नंबर्स, फोन नंबर्स. म्हणजे तुझं रुटीन काय होतं? म्हणजे तू सकाळी घरातून निघायचीस आणि मग? मी सकाळी निघायचे, सगळीकडे जायचे जिथे जिथे मला जाता येईल. कुठे? म्हणजे ऑफिसेस अंधेरी वेस्ट मधले जितके आहे, 4 बंगला, 7 बंगला, अशा सगळ्या ठिकाणी फिरून या ऑफिसमध्ये विचारायचं ऑडिशन आहे का, तिकडे असेल तर ऑडिशन द्यायचं. मग त्यांनाच विचारायचं की दुसरीकडे कुठे ऑडिशन चालू आहे का, नसेल जरी चालू तरी भेटू शकते का कुणाला, असं म्हणून मी दिवसभर फिरायचे. अगो, पण यू वर जस्ट रॅन्डमली लोकांच्या ऑफिसमध्ये तू जात होतीस. काय करणार? पण भीती नाही वाटली तेव्हा? भीती तेव्हा नाही वाटली, जी भीती मला त्या मुलाच्या घरी राहिले तेव्हा वाटली. तर तशी नाही भीती वाटली, कारण खूप लोक यायची ऑडिशन्सला. म्हणजे मी जायचे तेव्हा रांगा लागलेल्या असायच्या, मुली मेकअप वगैरे करून येऊन बसलेल्या असायच्या. त्यात सगळ्यात जास्त मला इन्फिरियर कॉम्प्लेक्स यायचा, कारण त्या खूप छान तयार होऊन यायच्या आणि मी अगदी बेसिक गोष्टी माझ्याकडे होत्या. तर त्यामुळे ते भीती नाहीच वाटली मला डेफिनेटली. कारण बिकॉज आय न्यू की इथे काही तसं काही होणार नाही, कारण त्यांनाही काम करायचंच आहे. आणि कळतं ना ग आपल्याला गेल्यावरती की दीज पीपल आर डुईंग सम सिरियस बिझनेस. म्हणजे जे पुण्यामध्ये पैसे भरून ऑडिशन्स मी दिले, दॅट वॉज फेक. हे आज मला कळतंय. बरोबर. कारण पैसे घेऊन कोणीच ऑडिशन नाही घेणार, कारण त्यांना ऑडिशन तुमचं घ्यायचं, कारण त्यांना तुमची गरज आहे. तर भीती नाही मला डेफिनेटली वाटली कुणाची. फक्त एवढंच की कामच नाही मिळालं त्याही प्रोसेसमध्ये मला. जवळजवळ वर्षभर मी राहिले मुंबईत. वर्ष कम्प्लीट नव्हतं झालं, एक 7-8 महिने पकड मी राहिले आणि नाहीच मला काही मिळालं तरी सुद्धा. मग आई म्हणाली की परत ये, कारण कसं राहणार ना, अजून किती रेंट भरणार. तर मी म्हटलं नाही ना प्लीज, मला थोडंसं अजून थोडा प्रयत्न करू दे. आणि तिचं झालं की तू लहानपणापासून प्रयत्न करते सगळं, अजून आपल्याला काही मिळालेलं नाहीये, आता काहीच मिळणार आहे, तू ये परत. तर मग मी तिच्याकडनं 1 महिना मागितला की तू मला 1 महिना दे, मी काहीतरी करते. आणि आय वॉज वेल क्वालिफाईड आणि मला जॉब सहज मिळाला असता. आणि खूप टीचर्सच्या पण माझ्याकडनं अपेक्षा होत्या. म्हणजे मी पुण्यात क्लासेसला वगैरे पण जायचे. वाळवे सर, हॅलो, तेही मला म्हणायचे यू आर माय ब्लॅक हॉर्स, अभ्यासाकडे लक्ष दे वगैरे वगैरे. मी अभ्यासात चांगलीच होते, पण मला पहिलं वगैरे इतका अभ्यास नव्हते करत की मी पहिली येईन. केला तर आलेच असते. हा, आदल्या दिवशी अभ्यास करणारी मुलगी होते मी पेपरच्या. हा, महिनाभर अभ्यास केल्यावर पहिली आलेच असते. तर सगळ्या टीचर्सच्या अपेक्षा होत्या माझ्याकडून. त्यामुळे आय न्यू की इफ आय कम बॅक आय एम गेटिंग अ जॉब. तर मी आईला सांगितलं 1 महिना, आणि आईने तो मला दिला. आता इतक्या वर्षात जे झालं नाही ते 1 महिन्यात काय होणार आहे, तरीही एक लास्ट ट्राय म्हणून मी त्या महिन्याभरात एवढे ऑडिशन्स दिले की त्याला काही काउंटच नाहीये. वेड्यासारखी मी फिरायचे दिवसभर, काही आहे का, काही आहे का, कोणाला तरी विचार, कॉल कर, असं मी खूप केलं. आणि 4 दिवस राहिले असतील महिना संपायला. मी म्हटलं काय आता 4 दिवसात होणार आहे, जे इतक्या वर्षात झालं नाही आणि मुंबईला राहून पण झालं नाही, तर आता जाऊयात. असं मी खूप निराश होऊन गिव्हअप करून मी चालले, असं म्हणून मी निघाले. आणि मी कुलूप बिलूप घातलं त्या फ्लॅटला. कोणीच नव्हतं घरी, सगळे आपले जॉब करणाऱ्या मुली सगळ्या गेलेल्या होत्या. मी श्रेयाला सांगितलं मी चालले, आणि मी निघाले. बॅग भरली, सगळं झाडून सगळं सामान भरलं आणि निघाले. आणि एक ओळखीचा
मित्र अमित कल्याणकर जो ऍक्टर आहे, तो नुकताच ऑर्कुटवर ओळखीचा झाला होता. ऑर्कुट होतं तेव्हा. तर तो त्यामुळे मित्र झाला होता आणि त्याच्या थ्रू मी पुष्कर जोगच्या एका फिल्मच्या स्क्रीनिंगला पण जाऊन आले. अशी ऍक्टर नव्हतेच मी, अशीच एक कोपऱ्यात उभी होते, फक्त लोक एकमेकांशी बोलतायत, मी अशी वेड्यासारखी उभी होते. तर तशी ती एक ओळख झाली होती बाबा. तर तो म्हणाला की आम्ही चाललोय मी आणि पुष्कर पुण्याला, तर तुला सोडू का? म्हणलं हा चालेल, प्लीज मला पण घेऊन जा सोबत. असं म्हणून मी बसले बॅग घेऊन आणि आम्ही निघालो. कुठेतरी जेवूयात असं म्हणून थांबलो, मुंबईतच, आंबोलीच्या जवळच, की जेवूनच जाऊयात ना, रात्री कुठे उशिरा थांबणार हायवेला. थांबलो, जेवायला बसलो, ऑर्डर दिली आणि मला एक कॉल आला रिलायन्स बिग मधून, की तुमचं सोनियाच्या कॅरेक्टरसाठी सिलेक्शन झालं आहे, उद्या सकाळी 8:30ला चांदिवली स्टुडिओला तुम्ही या. आणि मी इतकी ब्लँक होते ना, की ऍक्च्युली एवढं सगळं केल्यानंतर, एवढे प्रयत्न केल्यानंतर फायनली तुम्हाला काम मिळालंय हे ऐकल्यावर आनंद व्हायला पाहिजे ना. हो. मला अजिबात आनंद झाला नाही, कारण मला ते खरंच नाही वाटलं. मला एकतर ना मला समजत नव्हतं की आपल्याला हा खरंच कॉल आलाय का काय. पण मी थांबले, मी म्हटलं मी नाही येत तुमच्याबरोबर, मला परत घरी सोडा. मी घरी आले, मी माझी बॅग ठेवली, मी झोपले, सकाळी 8:30ला शार्प पोचले, मी माझा पहिला सीन केला आयुष्यातला, सगळं झालं. आणि इमिजिएटली दुसऱ्या दिवशी माझं परत शूट नव्हतं, मला मध्ये गॅप होता, 7 दिवसांचा कॅमिओ होता फक्त, तो जो नंतर मोठा झाला. कॅमिओ होता पण ते कॅरेक्टर मोठं झालं कारण ते काम त्यांना आवडलं. पण पहिल्या दिवशी शूट केल्यानंतर दुसऱ्या दिवशी ऑफ होता मला. तर दुसऱ्या दिवशी जेव्हा मी घरी अशीच पडले होते दुपारी, तेव्हा मला रिअलाइज झालं की अरे वेडे, तुला काम मिळालंय, तू आनंद पण व्यक्त केला नाहीयेस अजून. आणि मी उठले आणि मी एकटीच खूप हसले. तर जेव्हा आपण सगळे प्रयत्न करून गिव्हअप करून जात असतो ना, तेव्हा देव म्हणतो हे घ्या थाळी तुमच्या समोर, जेवा आता. तर हा माझा फिल्मी अनुभव आहे आयुष्यातला. आणि त्यामुळे एक मला कळलंय की प्रयत्न पूर्ण करायचा. राईट. आणि आपल्याला असं वाटलं ना की नाही होतंय, तरी सुद्धा त्या लास्ट मिनिटापर्यंत एक प्रयत्न करत राहायचा, काहीतरी होतच. देव तुम्हाला ते देतो. हे ह्याचं जिवंत उदाहरण मीच स्वतःच आहे माझ्यासाठी, की मी चालले होते अगं, परत कधीच नसते आले मुंबईला, पण मला का जॉब केला असतास कोणता तरी, मला नेमकी मी निघाल्यावर का कॉल यावा. म्हणजे मला आजही त्या गोष्टीवर स्वतःलाच विश्वास बसत नाही की दिस ऍक्च्युअली हॅपेंड विथ मी. स्ट्रेंज आहे. सो आता मला सांग की ते जे तू स्ट्रगल केलंस 1 वर्ष किंवा 10 महिने जे काही असेल ते, तेव्हाचे घेतलेले कष्ट, आणि आता जेव्हा तू इतके वर्ष सातत्याने काम करतेयस, वेगवेगळ्या माध्यमातून काम करतेयस, तेव्हा पडणारे कष्ट, सो कोणते कष्ट जास्त आनंददायी आहेत? ओह गॉड, व्हॉट अ डिफिकल्ट क्वेश्चन. आनंददायी तर ऍक्च्युली हेच म्हणेन मी, कारण तो जो पिरियड होता जेव्हा मी काम शोधत होते, जर मला कधी कोणी विचारलं की वुड यू लाईक टू डू इट अगेन, आय वुड से नो. मी ते परत नाही करणार, मला ते नाही करायचंय परत, कारण दॅट वॉज सो बॅड, म्हणजे डार्क, की किती प्रयत्न करावे आणि आपल्याला काम मिळू नये, ते मी नाही ते परत करणार. फक्त आय एम थँकफुल फॉर दॅट पिरियड, बिकॉज दॅट वॉज माय फिल्म स्कूल. बिकॉज आय डोंट बिलॉंग टू एनी स्कूल. म्हणजे मी कुठलेही थिएटरचं प्रशिक्षण किंवा ऍक्टिंगचं घेतलेलं नाहीये. ऑल्दो मला सगळीकडे गेल्यावर विचारतात, कोणचा अनुपम खेर्स, FTI असं मला विचारतातच, पण मी नाही कुठल्या फिल्म स्कूलची. तर ती माझी फिल्म स्कूल होती खरं तर. कारण तू बघ ना, मी एवढे ऑडिशन्स दिल्यानंतर जेव्हा पहिल्यांदा कॅमेरा फेस केला आयुष्यात, तेव्हाही मला मी ऑडिशनच देते असं वाटत होतं अगं. कारण कॅमेरा लागलाय, ऑडिशन मध्ये पण लागलेला असतो, लोक जशी उभी आहेत तशी तिथे उभी असतात. तर मला तोच फील येत होता की मी ऑडिशन देते. खरं तर मी माझ्या आयुष्यात पहिला सीन करत होते, पण मला ऑडिशनचाच फील आला, एवढे ऑडिशन मी दिले होते. तर त्यामुळे मला असं वाटतं माय ऑडिशन फेज इज समथिंग दॅट मेड मी लाईक प्रिपेअर्ड मी. तर तो इम्पॉर्टंट पिरियड होता, बट आनंददायी नव्हता.
हा, आनंददायी हाच पिरियड आहे. हाच पिरियड. हो. ओके. सो आता जर यू सेड इट की तुला ते परत त्या फेज मधून जायला नाही आवडत. सॉरी, आय विल गो. मी शेती करीन परत जाऊन. शेती आहे आमची, माझे सगळेच नातेवाईक शेतीच करतात, तर मी घरी जाऊन शेती करेन, पण मी ते परत नाही करणार. ओके, गॉट इट. पण तुला जी तुझी ओळख मिळाली ती पुढचं पाऊल मुळे मिळाली. Yes, yes. बरोबर. तर त्याच्यामध्ये तू नेगेटिव्ह कॅरेक्टर करत होतीस. सो मला हे सांग, म्हणजे मला ह्याचं उत्तर माहिती आहे खरं तर, पण आपल्या ऑडियन्ससाठी तू हे सांग की ज्या वेळेला आपण नेगेटिव्ह कॅरेक्टर प्ले करतो आणि स्पेशली वेन इट्स अ सिरियल, की तुम्ही दिवसाचे 12 तास तुम्ही तिथे असता आणि तुम्ही काम करत असता आणि तुम्ही त्या कॅरेक्टरमध्ये असता, राईट, तर वैयक्तिक काही आपल्या मानसिकतेवर त्याचा परिणाम होतोय असं कधी जाणवतं का ग? मला वाईट वाटायचं नायिकेसाठी. मला खूप वाईट वाटायचं की मी किती वाईट वागते तिच्याशी. म्हणजे मी तुला सांगते, सीन जेव्हा यायचे आणि मी वाचायचे तेव्हा मला रडू यायचं की मला असं करायचंय, मला इतकं वाईट वागवायचंय तिला. तर मला स्वतःला त्याचा खूप त्रास व्हायचा की मी असं करणार आहे आणि तिला किती मी छळणार आहे, ह्याचा मला एक त्रास व्हायचा. सीन केल्यानंतर तो छान झाल्यावरती एक सीन चांगला झाला तो आनंद असतोच, पण घरी गेल्यानंतर मग मला काही वाटायचं नाही त्याबद्दल, कारण इट्स माय जॉब, राईट. आणि मला जर काही वाटलंच तर ते सीन चांगला नाही जर झाला तर त्रास व्हायचा की यार आज सीन चांगला नाही झाला, उद्या मी काय करायचंय, आता हे झालं पुढे मी कसं करायचंय, तोच विचार मनात असायचा. मला जो त्रास व्हायचा ना मानसिकतेवर, तू म्हणते जो परिणाम होतो माणसाच्या, तो परिणाम माझ्या सीन वाचल्यानंतर बिफोर एनॅक्टिंग द सीन व्हायचा, नॉट आफ्टर दॅट. म्हणजे लोक म्हणायची मला डेफिनेटली की तुम्ही किती वाईट वागता तिच्याशी, तुम्ही असं का करता वगैरे, असं म्हणायची मला डेफिनेटली लोक. पण ते कॅरेक्टर ना थोडं फनी पण होतं, थोडं नाही खूपच फनी होतं, त्यामुळे चिडायची लोक माझ्यावर, पण ते चिडणं वेगळं होतं. बरोबर. ते असं होतं की यार ही मुलगी अशी का करते, तू असं नको करूस ग, तू चांगली आहेस, तू अशी नको वागूस. तुझ्या नातेवाईकांनी जे शेती करतात, तू म्हणालीस की तुझे सगळे नातेवाईक शेती करतात, त्यांनी जेव्हा तुला त्या रोलमध्ये पाहिलं तेव्हा त्यांच्या काय रिॲक्शन्स होत्या? चांगल्या होत्या खरं तर. म्हणजे असा रोल का घेतला असं नाही त्यांना वाटलं. एक तर पहिली गोष्ट, आपल्यातली कोणीतरी तिथे आहे हाच खूप मोठा आनंद त्यांच्यासाठी होता, आजही आहे. बरोबर. तर त्यामुळे हा रोल का घेतला हा मुद्दा नव्हताच, आणि तो रोल ना खूप वेगळा होता खरं तर, कारण खलनायिका असून सुद्धा शी वॉज सुपर फन. म्हणजे खूप मजा करायची रुपाली, आणि तिच्यामुळे मजा यायची पण, म्हणजे ते कॅरेक्टर्स तसं होतं. तर त्यामुळे चिडली जरी लोक तरी तशी नाही चिडायची माझ्यावर. म्हणजे बऱ्याच विलन प्ले केलेल्या ऍक्टर्सचे अनुभव असतात ना की मला थोबाडीतच मारली किंवा मला शिव्याच दिल्या रस्त्यावरती कोणीतरी थांबवून, असं नाही झालं माझ्या बरोबर. एकदाच फक्त एका कार्यक्रमाला गेले होते कुठल्या तरी गावात, तिथे खूप लोक बसली होती अशी जमिनीवर, बरीच ते गाव होतं आणि त्या गावात अशी खाली बसली होती लोक, चेअर्स वगैरे नव्हत्या, आणि मी पोडियमवर माझी स्पीच देत होते, आणि एवढ्या लोकांमध्ये एकाच बाईकडे माझी नजर जात होती, कारण ती ज्या पद्धतीने माझ्याकडे बघत होती, इतकी चिडून ती माझ्याकडे बघत होती की आय कुडंट मिस हर. म्हणजे एवढा समुद्र लोकांचा, त्यातही येऊन जाऊन माझी नजर तिच्याचकडे जात होती, कारण तिची नजर अशी चिरून जात होती मला, एवढी ती माझ्यावर चिडलेली होती. आणि एका पॉइंटला मला ना भाषण थांबवून विचारावं लागलं की ताई का माझ्याकडे असं बघताय मग. आणि बाजूबाजूची लोक हसायला लागली, तिला हलवत होती, अगं बोल, तुझ्याशी बोलतायत त्या, असं वगैरे लोक करत होती, तरी ती हलत नव्हती, ती माझ्याकडे अशीच बघत होती. अगं तिला एवढा माझा राग होता. ओ गॉड. एक्झॅक्टली. आणि असंच एकदा माझ्या मावशीच्या घरी मी गेले होते, आणि खूप लोक आली होती मला भेटायला, तिच्या आसपास राहणारी, आणि मी घरामध्ये बसले होते, लोक येत होती, गप्पा मारत होती. एक काकू तिकडे दारात उभ्या होत्या तिच्या, आणि त्या दारातनं माझ्याकडे खूप रागाने बघत होत्या, आणि त्या मला इग्नोर पण करत होत्या. अगं म्हणजे मी जर काय बोलले तर त्या दुसऱ्यांशी बोलायच्या, पण माझ्याशी बोलत नव्हत्या, आणि ते मला कळत होतं की त्या मला इग्नोर करतायत. तर असे 2 प्रसंग आलेत माझ्या आयुष्यात जिथे मला कम्प्लीट इग्नोर केलंय एका प्रेक्षकाने, किंवा भयंकर लुक्सने मला जवळजवळ माझा खून केलेला आहे. माय गॉड. असं झालंय. पण तरी
तेवढं नाही झालं रुपाली बरोबर जेवढं कुठल्याही खलनायिके बरोबर होतं, बिकॉज ती तेवढी वेडी पण होती. बरोबर. तर त्यामुळे मजा यायची. मग लोक सांगायची अशी नको वागूस हा, पण मजा येते. असं ते असं एक ड्युएल एक करेक्ट असायचं. सो मला मग हे सांग की तू 5 वर्ष तू तो रोल केलास, राईट? त्याच्यानंतर असं कधी वाटलं का ग की आता आपल्याला दुसरं कॅरेक्टर करता येईल का, येणार नाही का, आपण इतके या कॅरेक्टरमध्ये हे झालेलो, सॅच्युरेशन येतं ना. सो असं कधी झालं? आपल्याला येईल का करता असा नव्हता प्रश्न पडला मला, कारण त्या कॅरेक्टर्सचेच एवढे शेड्स होते की मला त्या कॅरेक्टरमध्ये राहून खूप काही करता येत होतं. पण मला स्वतःला अजून एक्सप्लोर करायचं होतं, मला वेगवेगळे प्रोजेक्ट्स करायचे होते. आणि 5 वर्ष मी खूप ऑनेस्टली ते कॅरेक्टर केलं, अगदी सिन्सिअरली केलं. मला खूप फिल्म्स वगैरे यायच्या आणि वेगवेगळ्या प्रोजेक्टसाठी लोक मला कॉल करायची, पण मी कधीच ती मालिका सोडून किंवा तो वेळ डिवाइड करून दुसरं काही केलं नाही. तर ते ऑनेस्टली मी 5 वर्ष केलं. आणि नंतर मला असं झालं की आता मला जायचंय, आता मला थिएटर करायचंय, जे मला कधीच नव्हतं करता आलं. आणि कुठल्याही कलाकाराला ना थिएटर करायचं असतं, म्हणजे जो खरा कलाकार आहे त्याला नेहमी थिएटर करायचं असतं. म्हणजे आजकाल मॅक्झिमम लोक फेमसाठी इथे येतात, म्हणजे तुम्हाला ऍक्टर का व्हायचं तर मला फेम हवा, तर ते माझं नव्हतं. आणि माझ्यासारखी जी लोक आहेत ज्यांना ऍक्टिंग शीच घेणं आहे, फक्त फेम मिळतच, ते येतच आपसूक. तर मला असं होतं की यार मी थिएटर नाही केले. त्यामुळे कुठेतरी ना आयुष्यात असं वाटत होतं की आपण अजून नाही पोचलोय तिथे, कमी पडतोय अजून. ते सॅटिस्फॅक्शन 100% माझ्या मनाला नव्हतं. तर थिएटर केल्याशिवाय काही मला चैन पडणार नव्हती. त्यामुळे मी मालिका सोडण्याचा निर्णय घेतला आणि मी प्रोड्युसर्सला सांगितलं की मला जाऊ द्या प्लीज. आणि त्यांनी मला जाऊ सुद्धा दिलं, कारण दे न्यू की मी कुठल्या दुसऱ्या प्रोजेक्टसाठी जात नाहीये किंवा पैसे वाढवून हवेत म्हणून नाटक करत नाहीये. तर ते जेन्युनिटी त्यांनी माझी ओळखली आणि त्यांनी मला जाऊ दिलं. आणि तसंही तो 5 वर्ष शो झाला होता आणि एका पॉइंटला ते एक रॅपअप वाला फेज येतोच. तर ते कुठेतरी कदाचित त्यांना जाणवलं असेल आणि ते म्हणाले जा. आणि मी बाहेर पडले तिथून आणि मला पहिलं माझं नाटक मिळालं हिंदी. आणि ते कसं मिळालं ती पण एक स्टोरीच आहे. तर ते त्याच्यासाठी म्हणून मी धडपड केली, पण मला काही करता येणार आहे का हा प्रश्न नाही पडला. त्यासाठी मीच ऍक्शन घेतली की असं होऊच नाही की आपल्याला काही करता येत नाहीये. बरोबर. त्यामुळे आता इट्स टाइम टू लिव्ह असं म्हणून मी निघाले त्यातनं. करेक्ट. आणि अ व्हेरी इम्पॉर्टंट थिंग की मग तू थिएटर पहिल्यांदाच करत होतीस, राईट? कॅमेरा समोरचं ऍक्टिंग हे खूप वेगळं असतं आणि थिएटर मधलं लाईव्ह ऍक्शन जे आपण म्हणतो त्याचं हे खूप वेगळं असतं. तर काय लर्निंग अनलर्निंग होते, काय विसरावं लागलं, काय आत्मसात करावं लागलं? सगळंच विसरावं लागतं थिएटरमध्ये. म्हणजे कम्प्लीट कोरीपाटी करून यावं लागतं, कारण दोन्ही माध्यमांच्या टेक्निकॅलिटीज वेगळ्या आहेत. म्हणजे काय म्हणतात त्याला, लाईट घेणं किंवा प्रोजेक्शन किंवा अभिनय किती करायचा आहे ह्याचं जे मोजमाप आहे ते पण इतकं वेगळं आहे. आणि टेलिव्हिजनचा जो परफॉर्मन्स असतो किंवा टेलिव्हिजनचा जो अभिनय आहे तो तुम्ही अजिबातच नाही करू शकत स्टेजवर जाऊन. बरोबर. तर सगळंच बदलतं ग स्टेजवरती गेल्यानंतर. आणि एक वेगळी मजा आहे थिएटरची. ऑडियन्स एवढी तुमच्यासमोर बसलेली असते, तर ना तुम्हाला ॲज अन ऍक्टर, ॲज अ थिएटर ऍक्टर तुम्हाला इतकं जास्त हुशार आणि अटेंटिव्ह राहावं लागतं की बऱ्याचदा तुम्हाला गेज करायला लागतं की काय वर्क होतंय, लाफ्टर येतोय का, दुःख होतंय का, टाळ्या वाजतायत का, ऑडियन्सची काय एनर्जी आहे, आपली मॅच होतीये का त्यांची वाढवण्यासाठी आपल्याला वाढवावी लागेल. तर इतके कॅल्क्युलेशन्स असतात ऑन स्टेज जे स्क्रीनसाठी तुम्हाला नाही तेवढं करावं लागतं. त्याची गणितं वेगळी आहेत. त्यामुळे आणि आत्ता जे मी नाटक केलं ज्याची त्याची लव्ह स्टोरी, तेव्हा तर माझी कसोटीच होती, कारण मी सकाळी शूट करायचे, दुपारी किंवा संध्याकाळी प्रयोग करायचे, कधी कधी नाईटला परत मी शूटला यायचे. तर मला 2 माध्यमांमध्ये स्विच ऑन स्विच ऑफ व्हावं लागत होतं. आणि तेव्हा आपल्याला स्वतःला पण आपल्याबद्दल कळत जातं की आपल्याला ते जमतंय का, आणि कुठेतरी आनंदही होतो की हो आपण दोन्ही करतोय. तर डेफिनेटली स्टेज साठी तुम्ही जेव्हा जाता तेव्हा एक म्हणतात ना की यार टेलिव्हिजन ऍक्टर,
नाही आ रहा है आपको असं म्हणतात ना कधी कधी, ते खरं आहे अगं. कारण खूप वेगळ्या पद्धतीचा अभिनय, खूप वेगळ्या पद्धतीचं स्कूलिंग लागतं थिएटरला. आणि ते केल्याशिवाय, म्हणजे पहिलं नाटक करून ते चुकल्याशिवाय तुम्हाला दुसरं नाटक नाही करतायत. किंवा तुम्हाला तसे तगडे गुरु पाहिजे तुमच्या आयुष्यात की ते तुम्हाला थिएटर बद्दल सगळं शिकवतील. बरोबर. तर येस, इट्स टोटली डिफरंट. पण मला आयड लव्ह टू शेअर दिस विथ यू सिन्स यू आस्क्ड मी दिस, की यावर्षी मटा सन्मानला मला टीव्ही विभागात नॉमिनेशन होतं आणि नाटकासाठी पण होतं. तर 2 एवढे वेगळे मीडियम्स आहेत आणि त्यात दोन्हीकडे नॉमिनेशन मिळाल्यामुळे यावर्षी एक मला छानही वाटलं आणि कॉन्फिडन्स पण बूस्ट झाला माझा, की पण दोन्ही विभागांप्रमाणे परफॉर्म करू शकतोय. त्याचा मला खूप. पण अगं, ज्याची त्याची लव्ह स्टोरी, त्याच्यामध्ये तर हे सगळे कसलेले लोक आहेत. म्हणजे पूर्णानंद आहे, सुयश आहे, दर्शननी डिरेक्ट केलेला आहे. सो ह्या सगळ्यांच्या बरोबर जेव्हा तू नाटक करायला उभी राहिलीस तेव्हा सुरुवातीला टेन्शन आलं का? टेन्शन मला तसं नव्हतं आलं, पण एक जबाबदारी होती माझ्यावर खूप मोठी. कारण चंदू दादाने मला, चंद्रकांत लोकरे प्रोड्युसर नाटकाचे, त्यांनी मला पहिल्यांदा नाटकासाठी बोलवलं. आणि मी बरीच वर्ष त्यांना ओळखतीये आणि मला खूप वेळा असा प्रश्न पडायचा की मला का त्यांनी कधीच बोलवलं नाही, मला कधी बोलवतील नाटकासाठी. आणि फायनली इतक्या वर्षांनी त्यांनी मला एका नाटकासाठी बोलवलं आणि त्यांनी खूप विश्वास दाखवला माझ्यावर की मला असं वाटतं तूच करू शकतेस. असं जेव्हा कोणी तुम्हाला म्हणतं की तूच करू शकतेस म्हणून तुला बोलवलंय, तर खूप रिस्पॉन्सिबिलिटी असते आपल्या खांद्यावर. तर ती रिस्पॉन्सिबिलिटी माझ्यावर खूप होती. त्यामुळे मी खूप सिरियसली करत होते. मी त्याचं दडपण नाही घेतलं, बट मी खूप मेहनत करत होते त्या प्रोसेसमध्ये. आणि मी एकतर शूट करत होते, मालिका सुरू होती माझी, तर मी शूट करून तालमीला जायचे. तर तालीम पण मला खूप कमीच मिळायची, कारण सकाळपासून सगळे तालीम करायचे. मी अगदी दुपारी वगैरे किंवा संध्याकाळी काही तास जायचे. असं मी कमी वेळ जात होते. त्यामुळे पळापळ, धावपळ होती माझी, पण स्ट्रेस नाही घेतला मी. आणि दडपण तसं मला नव्हतं, कारण कॅरेक्टर मला आवडलं. एकतर पहिली गोष्ट, ऍक्टर म्हणून तुम्हाला ते कॅरेक्टर आवडणं खूप गरजेचं असतं. बरोबर. त्यामुळे आपल्याला तिथे सेट होतं आपलं की आपल्याला मजा येणार आहे. करेक्ट. आणि जेव्हा आपल्याला मजा येते ना, तेव्हा आपल्याला आपलं असं असतं की ऑडियन्सला त्याच्यापेक्षा डबल मजा आलीच पाहिजे. बरोबर. तर ती मेहनत आपल्याला डबल करायची असते तिथे. तर त्यामुळे मी हार्डवर्क केलं, पण मला असा स्ट्रेस नाही आला की बाबा पूर्ण आहे किंवा दर्शन आहे. दर्शनची भीती वाटायची मला, कारण तो चिडायचा पण खूप माझ्यावर, अरे तू वेळच नाही देतेस किंवा तू आता उद्या नाहीयेस, असं कसं चालेल वगैरे, असं तो चिडायचा. तर मी घाबरायचे डेफिनेटली त्याला, कारण एक तर त्याच्या बरोबर काम करायची माझी खूप वर्षांपासून इच्छा होती आणि ती फायनली मला मिळाली होती ती ऑपॉर्च्युनिटी. तर भीती त्याची वाटत होती मला, बाकी मला स्ट्रेस नव्हता कुठलाच. आणि पण अगं, तुझं ते जे कॅरेक्टर होतं त्याला ज्या पद्धतीची एनर्जी लागत होती, बिकॉज ते ओव्हर एक्साइटेड, ऑल द टाइम एक्साइटेड कॅरेक्टर होते. अति एक्साइटेड. सो तू शूटिंग करून मग प्रयोग करणार, मग हे करणार, तर कसं, म्हणजे आपकी ये सेहत का राज क्या है, आपकी एनर्जी का राज क्या है? एनर्जी का राज चंदू दादा आहे. कारण कसं असतं, कुठलंही कॅरेक्टर करताना आपण असं म्हणतो की त्या कॅरेक्टरसाठी आपण काय तयारी केली आहे, काय अभ्यास केलाय कॅरेक्टरचा, मॅनरिझम्स, हे ते काय वाचलंय, हे महत्वाचं असतं. पण मला असं वाटतं की त्याच्याही पेक्षा एक महत्वाची गोष्ट आहे की तुमचा टोन काय सेट झालाय पहिल्या दिवशी. म्हणजे तुमची कॅरेक्टर करायच्या आधी किंवा तो प्रोजेक्ट करायच्या आधी काय मानसिकता तुमची तयार झाली आहे ते महत्वाचं असतं. आणि ती माझी मानसिकता चंदूदादाने तयार केली. म्हणजे जेव्हा सगळी तालीम झाली, आता आपण नाटक करणार, पहिला प्रयोग करणार, त्याच्या आदल्या दिवशी 2 दिवस आधी आम्ही शूट केलं होतं, फोटोशूट, पोस्टर आणि हे सोशल मीडियासाठी जे कॉन्टेंट लागतं त्याचं आमचं शूट होतं. आणि नाईटला आम्ही नाईट शिफ्ट केली त्या शूटची. आणि मला चंदूदादाने बोलवलं शूटच्या दरम्यान. त्यांनी मला, जरा बाजूला येतेस का, मला तुझ्याशी बोलायचंय, असं म्हणून मला तो बाजूला घेऊन गेला आणि 10 ते 15 मिनिटं तो माझ्याशी बोलला. आणि त्याने मला सांगितलं की त्याच्या किती अपेक्षा आहेत माझ्याकडनं. आणि त्याने मला खूप लोकांचे एक्झाम्पल्स दिले की हिने बघ या नाटकात हे काम केलं होतं किंवा त्याने बघ तसे काम केलं होतं आणि त्या नाटकामध्ये
ती व्यक्ती किंवा ते कॅरेक्टर कसं पॉप्युलर झालं आणि कशी वाहवाही घेऊन गेलं ते कॅरेक्टर, तर तसं हे कॅरेक्टर आहे शर्मिला. आणि तुझ्याकडे खूप चान्स आहे मोठा, खूप स्कोप आहे की तू ते कॅरेक्टर कुठल्या कुठे घेऊन जाऊ शकतेस. तर माझ्या तुझ्याकडून या अपेक्षा आहेत आणि माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे. तर ते जे 10-15 मिनिटांचं बोलणं होतं ना रीमा, ते माझ्यासाठी इतकं महत्वाचं ठरलं, कारण त्या कॉन्व्हर्सेशननी माझी एक मानसिकता सेट केली की बॉस आपल्याला असं करायचंय. आणि आता या माणसाने माझ्यावर तो विश्वास दाखवलाय, मी याला तोंडावर पडू देऊ शकत नाही. हे माझं पक्क ठरलं त्या दिवशी. आणि सगळी तालीम एक तरफ आणि ते 10 मिनिटाचं कॉन्व्हर्सेशन एक तरफ, आणि त्या कॉन्व्हर्सेशननी त्या दिवशीच्या इथपर्यंत मला आणलेलं आहे. कारण प्रत्येक प्रयोगाच्या आधी मला ते कॉन्व्हर्सेशन आठवतं की चंदूदादाने मला काय सांगितलंय आणि मला ते करायचंय. तर त्यामुळे ती जी एनर्जी, म्हणजे मी खूप दमलेली असायचे, मी आजारी पण असायचे, कारण मी डे नाईट शिफ्ट करून आणि एकतर माझा रोल पण असा होता त्या मालिकेत की मला सीन खूप असायचे आणि त्याचा एक बेस आवाज, माझा बेसी, इथे मी आवाज कुठेतरी वेगळीकडेच माझा आवाज, तर तो आवाज वेगळा, ती बॉडी लँग्वेज वेगळी, त्याची एनर्जी कम्प्लीट वेगळी. म्हणजे एकीकडे दुर्गाजी हसत पण नाही मालिकेत, जिला हसायला पण लोक म्हणजे लग हस ना, पैसे देतो पण हस, असं ते कॅरेक्टर. आणि इथे आरतीजी इतकी वेडसर आहे, हसणं थांबतच नाही तिचं. आणि ती दुर्गाजी ते खूप कंपोज, शी इज व्हेरी अलर्ट अबाउट काय बोलतीये, काय करतीये, कशी हलतीये, कशी बसतीये, शी इज व्हेरी कॉन्शियस. आणि ही म्हणजे हिला काही कॉन्शियसनेसच नाही, ही काहीही वागतीये, कशी उड्या मारते. तर असे दोन भिन्न कॅरेक्टर्स. आणि मग ती एनर्जी कुठून आणायची, तर ते कॉन्व्हर्सेशन मी नेहमी आठवायचे. आणि त्या कॉन्व्हर्सेशननी मला इथपर्यंत आणलेलं आहे, हे मी तुला सांगते. आणि त्यामुळे आय कॅन टेल यू दिस की इट्स युअर मेंटॅलिटी. ज्या मेंटॅलिटीने तुम्ही सुरुवात करता कुठल्याही कामाची, ती मेंटॅलिटी तुम्हाला शेवटपर्यंत नेते. आणि कितीही तुम्ही सराव करा, पण जर इथून सेट नसेल ना, तर काहीच नाही होऊ शकत. खरंय, व्हेरी ट्रू. पण ना, ते जे आरतीचं कॅरेक्टर होतं ना, ते खूप रिमार्केबल कॅरेक्टर आहे. म्हणजे ते लिहिलं पण फार सुंदर केलेलं आहे. आणि तू आणि पूर्णानंद तुम्ही मिळून जे त्या कपलच्या ह्याच्यामध्ये रंग भरता ना, ते फार अप्रतिम आहे. सो तुला वैयक्तिक त्या कॅरेक्टरकडून काय शिकायला मिळालं? खूप काही शिकायला मिळालं ग. कारण आरती सारखी जी मुलगी आहे, तशा मुलीशी मी कधीच मैत्री नाही करणार. मला खूप क्रिंज वाटतात तशी लोक, डेफिनेटली, नथिंग अगेन्स्ट देम. पण अशा रील्स मी जेव्हा बघते किंवा नजरेस पडतात, तेव्हा माझं असं होतं, काय हे, असं का केलं असेल, असे का वागतायत हे, असे मला प्रश्न पडतात त्यांना बघून. आणि इतके दिवस, इतकी वर्ष मला ते प्रश्न पडायचे, मी चर्चाही करायचे की ही लोक असे का कॉन्टेंट बनवतात, हे का असे नाचतायत, अशी तोंड का करतायत. असं करणारी मी आणि माझ्या वाट्याला असं कॅरेक्टर आलं, तेव्हा माझं असं आपण कसं करणार आहे, आपल्याला ही लोक आवडतच नाहीत आणि आपल्याला ते करायचंय. पण आरती केल्यानंतर मला कळलं की यू शुड नॉट जज पीपल. कारण आरतीचा एक सीन आहे मध्ये बघ मोठा, जिथे ती तिच्याबद्दल सगळं सांगते आणि जिथे तिला खोटं बोलायचं असतं, पण ती सगळं खरं बोलून जाते. आणि ते इतकं लागतं ना मनाला. तर ऍक्टर म्हणून मला प्रत्येक वेळी तो सीन करताना ते बोलणं आधी मला लागलंय, मग ते लोकांनी सांगितलं की त्यांना पण लागलंय. तर कोण आपल्या आयुष्यामध्ये काय करतंय आणि का करतंय हे आपल्याला माहित नसतं ग. आणि कधी कधी खूप क्रिंज वाटणारी लोक, खूप हे फालतू आहे किंवा हिला काय, देयर इज नो डेप्थ, काही थॉटफुल नाहीच आहे हिच्या आयुष्यात किंवा थॉटफुली काही करतच नाही, असं ज्यांना आपण म्हणतो ना, कधी कधी ती लोक आपल्यापेक्षा जास्त हुशार असतात, आपल्यापेक्षा जास्त काहीतरी त्यांनी आयुष्यामध्ये पाहिलेलं असतं किंवा आपल्यापेक्षा जास्त क्लॅरिटी त्यांच्याकडे असते. म्हणजे आरतीकडे जी क्लॅरिटी आहे ना, ती त्या अख्ख्या नाटकात कुठल्याच कॅरेक्टरकडे नाहीये. कारण सगळी जण, सगळे कॅरेक्टर्स कन्फ्युज आहेत, ते काहीतरी शोधतायत किंवा त्यांच्याकडे जे आहे ते त्यांना हवंय का नकोय का दुसरं काहीतरी पाहिजे. दे आर व्हेरी मच लाईक ऑल ओव्हर द प्लेस. पण आरती वेडी असून, अत्यंत मूर्ख वाटणारी एक मूर्ख वाटणारं पात्र असून सुद्धा शी हॅज क्लॅरिटी. तिला माहितीये की तिला ही रील करायची आहे आणि तिला असंच बोलायचंय आणि त्यातनं तिला हे व्ह्यूज हवेत,
किंवा तिला त्यातनं असं असं काहीतरी जे काय तिला मिळणार आहे त्यातनं ते हवे आणि आपण हे का करतोय हे तिला माहिती आहे आणि पुढे तिला काय करायचं तेही तिला माहितीये. त्यामुळे ती शी इज द ओनली कॅरेक्टर इन द होल प्ले हु इज हॅपी. म्हणजे ती खरंच खुश आहे का तर तसं नाही, तिला तिचा एक ट्रॉमा आहे पण तिने ठरवलंय की तिला खुश राहायचंय आणि हे ठरवणं किती महत्वाचं आहे. तुम्हाला ठरवायचंय की तुम्हाला आता खुश राहायचंय. तर ते मला आरतीने शिकवलं आणि हेच शिकण्यासारखं आहे खूप लोकांकडनं की आपल्याला असं वाटतं की आपण खूप हुशार होतो आणि पण खूप पुस्तकं वाचली आहेत पण कधी कधी आपल्यालाच माहित नसतं आपल्याला काय हवं आणि त्या लोकांना कळलेलं असतं. सो दिस इज व्हॉट आय गॉट फ्रॉम आरती आणि आय एम सो ब्लेस्ड की मला ते करायला मिळालं कॅरेक्टर. त्यातनं ऍक्टर म्हणून पण खूप काही शिकायला मिळालं आणि माणूस म्हणून पण शिकायला मिळालं. सो पण शर्मिला तू बेसिकलीच आर यू अ व्हेरी हॅपी पर्सन? येस, जसं मी म्हणाले की यू हॅव टू डिसाईड. सो येस आय डिसाईड आणि तशी मी खुश असते कारण ना माझ्यात एक एक्सेप्टन्स आहे की अच्छा असं घडलंय, ओके ठीक आहे, मला आवडलं नाहीये, ठीक आहे, मला आवडलेलं नाहीये, मला दुःख होत आहे, बरं मला दुःख होत आहे तर मी एक्सेप्ट करते. राईट. आय डोंट सिट विथ इट कारण मला माहितीये की हे आता झालंय तर ते धरून नाही ना आपण बसू शकत. बरोबर. आपल्याला पुढे जायचंय, कदाचित पुढे काहीतरी खूप छान होणार आहे तर ते जाऊ नये हातात. त्यामुळे आय डिसाईड, आय एक्सेप्ट अँड आय एम अवेअर ऑफ एव्हरीथिंग. म्हणजे मी कानाडोळा नाही करत की नको नको मला खुश राहायचं, मी चांगलं गाणं ऐकते आणि मी इग्नोर करते की काहीतरी वाईट घडते माझ्या बाजूला. नो, जर काही वाईट घडत असेल, काहीतरी चुकीचं घडत असेल तर आय विल पे अटेन्शन टू इट. आय एम अवेअर ऑफ व्हॉट इज हॅपनिंग इन माय सराउंडिंग्स. तर त्या सिच्युएशनला मी आय एम अवेअर अबाउट इट अँड आय एक्सेप्ट इट. सो येस, आय एम अ हॅपी पर्सन बट इट्स अ कॉन्स्टंट एफर्ट टू बी हॅपी अँड बी अवेअर ऑफ इट. राईट, राईट. सो टेल मी, ह्या कॉन्स्टंट एफर्ट मध्ये हॅपी राहायच्या तुला असं वाटतं का की जर तू रिलेशनशिप मध्ये असशील तर यू विल बी हॅपी? रिलेशनशिप हॅज नथिंग टू डू विथ हॅपीनेस. ओके. कारण तुम्ही स्वतः जर खुश नसाल तर त्या बिचाऱ्या दुसऱ्या मुलाला आपल्या आयुष्यात आणून का त्यालाही दुःखी करायचं? कोणीतरी कदाचित खुश असेल ऑलरेडी आयुष्यात आणि आपण खुश नाही होत तर आपलं दुःख आपण त्यालाही देत असतो. करेक्ट. त्यामुळे तुम्ही खुश असाल तरच यू विल हॅव अ हॅपी रिलेशनशिप आणि त्यात दोन्ही माणसं खुश असली पाहिजे रिलेशनशिपमध्ये. म्हणजे ते जे आपण म्हणतो ना की बेटर हाफ्स, देर आर नो बेटर हाफ्स, यू हॅव टू बी कम्प्लीट इन युअर सेल्फ. तर त्यामुळे जर मी खुश असेन तर मी एकटी खुश राहीन, कोणी माझ्या आयुष्यात आलं तरी खुश राहीन. कारण मी खुश राहणं इज माय थिंग, इट्स माय स्टेट ऑफ माइंड. करेक्ट. आणि इट इज सो पर्सनल, इट इज सो प्रायव्हेट की इट हॅज नथिंग टू डू विथ एक्सटर्नल एलिमेंट्स. बरोबर. तर त्यामुळे त्याचा काहीच संबंध नाही. आणि मी जर दुःखी असेल ना, कोणी किती माझ्यासमोर अगदी सोन्याच्या ताटात मला वाढावं येऊन, मला काही फरक नाही पडणार आहे. मी खातानाही रडतच खाईन ते. बरोबर. की बाबा मी दुःखी आहे, माझ्या आयुष्यात असं असं होतंय. तर ते खुश असल्यावर मी वडापाव सुद्धा तेवढ्या आनंदाने खाईन मी. लग्न या संस्थेबद्दलच तुझं काय मत आहे? माझं खूप चांगलं मत आहे खरं तर. लग्न मला खूप सेक्रेड आणि खूप काय म्हणतात, इट्स अन ॲडिशन टू युअर लाईफ. म्हणजे जर तुम्ही आज एवढे खुश आहात तर लग्न केल्यानंतर अजून जर खुश होणार असाल तर लग्न करा. इथून जर इथे येणार असाल तर मग ते करण्यात काय अर्थ आहे? बरोबर. म्हणजे तुमच्या आयुष्यात कुणीतरी जोडलं जातंय, त्यातनं आनंद वाढला पाहिजे. वाढत असेल तर तुम्ही ते करा. बिकॉज ते ऍडिशन झालं पाहिजे, त्यात सबस्ट्रॅक्शन नाही झालं पाहिजे. बरोबर. तर माझं मत चांगलंच आहे लग्नाबद्दल. आणि माझं असं कधीच नव्हतं की मला लग्न नाही करायचंय. मला लग्न झालं तरी मला आनंद आहे, नाही झालं तरी मला आनंद आहे. कारण त्यातनं काही मिळणार असेल चांगलं तर करायचंय. बरोबर. नाही झालं तर नाही झालं, झालं तर झालं. कूल यार. इतकं म्हणजे कुडोज टू युअर मॉम अँड डॅड. त्यांनी इतकं तो तुला कॅज्युअली हे तुला बोलता यावं इतकं तुला स्ट्रॉंग बनवलेलं आहे. पण कमिंग बॅक टू युअर स्ट्रेंथ, की आपली जी इंडस्ट्री आहे त्याच्यामध्ये इतकी कॉम्पिटिशन आहे,
कट थ्रोट कॉम्पिटिशन आहे. सो जेव्हा तुम्ही लीड करत असता, मग ते पॉझिटिव्ह असो किंवा निगेटिव्ह असो, तेव्हा तुम्हाला ज्या पद्धतीने ट्रीट केलं जातं हे खूप वेगळं असतं. आणि तुम्ही जेव्हा कॅरेक्टर रोल्स करता तेव्हा ती ट्रीटमेंट खूप बदलते, राईट? सो तू दोन्ही केलेलं आहेस, तू कॅरेक्टर रोल्स पण केलेले आहेत, तू लीड पण केलेलं आहेस वगैरे सगळं. सो काय वाटतं ह्या डिफरन्शियल वागणुकीबद्दल? इट्स सॅड खरं तर, कारण लीड्स बनवले जातात. ओके. सगळ्या बाजूने, टेक्निकली, क्रिएटिव्हली, बाय एव्हरी मीन्स एक लीड, एक प्रोटॅगनिस्ट जी असते मालिकेतली किंवा कुठलीही, शक्यतो मालिकेतली, ती क्रिएट केली जाते. म्हणजे सॉरी टू से, पण खूप ऍक्टर्स आपल्याकडे आज असे आहेत की त्यांच्याकडे तेवढी बघायला गेलं तर ऍज अन ऍक्टर क्वालिटी नाही आहे, बट दे आर देअर. त्यांना ती ऑपॉर्च्युनिटी मिळाली आहे आणि गुड लक, गुड लुक्स जे आपल्याकडे फार महत्वाचे आहेत, एक आपण कंडिशनिंग केलेलं आहे इंडस्ट्रीनेच. खरं तर हा आपलाच दोष आहे की आपण हे प्रेक्षकांमध्ये हे कंडिशनिंग त्यांचंही आपण केलंय की लुक्स मॅटर, दे डोंट मॅटर टू मी. तर लुक्स चांगले असतील तुमचे आणि थोडं फेम असेल कुठल्याही गोष्टीमुळे, सोशल मीडियामुळे वगैरे, तर एक लीड मिळतो बऱ्याच लोकांना. ऍक्टिंग शून्य असली तरी मिळतो. असं मी म्हणत नाही की सगळ्यांची शून्य आहे. देर आर मेनी पीपल जे लीड करतात आणि ते कमाल ऍक्टर्स आहेत, अँड डेफिनेटली देर सो मच टू लर्न फ्रॉम देम. पण अशी खूप कमी लोक आहेत रीमा, अगदी बोटावर मोजण्या इतकी लोक आहेत ज्यांच्याकडे खरंच ऍज अन ऍक्टर काहीतरी क्वालिटी आहे. बरोबर. पण ती खूप कमी लोक आहेत. आणि बाकीची जी लोक आहेत, मला खूप वाईट वाटतं बघताना की त्यांना क्रिएट करतात दिवसभर सेटवरती. एव्हरीबडी इज वर्किंग टुवर्ड्स मेकिंग दॅट कॅरेक्टर. कारण आता जरी मी मालिकांमध्ये काम करत असले तरी मी खोटं नाही बोलणार, बट कॉन्टेंटसाठी मालिकांमध्ये काम नाही होत आहे, तर एक कॅरेक्टर क्रिएशनसाठीच फक्त काम होत आहे. लुक्स फॉर एक्झाम्पल जेव्हा सगळ्यांचे ठरतात की कोणाचे केस कसे असतील, कपडे कसे असतील, मेकअप कसा असेल, तर तेव्हा लिटरली आपण आज या लेवलला पोचलोय की कॉन्टेंट राहायला बाजूला, आपली नायिका जर बाकीच्या कॅरेक्टर्सच्या तुलनेत वरचढ दिसत नसेल तर बाकीच्यांचे लुक्स कॉम्प्रोमाइज केले जातात. की बाबा हिचे केस हिरोईन पेक्षा चांगले दिसतायत किंवा हिचे कपडे हिरोईन पेक्षा चांगले दिसतायत, तर थोडं कमी करा, थोडे केस बदला, म्हणजे ज्यामुळे ती चांगली दिसेल हिरोईन. तर हे तर मेकअप, हेअर, कॉस्ट्युम इज सपोर्टिंग देम. टेक्निकली ऑल्सो आय फील बॅड की त्यांचं एक लाइटिंग वेगळं किंवा त्यांचे अँगल्स असे दिलेले असतात की दे एंड अप लुकिंग बेटर, नाईसर. फिल्टर्स घाला त्याच्यामध्ये. हे तेवढी मेहनत बाकीच्या कॅरेक्टर्सच्या क्लोजेसला, शॉर्ट्सला घेतली जात नाही. किंवा इवन ऑब्व्हियसली दे आर ऑथर बॅक्ड. त्यांच्या तोंडी वाक्यच अशी असतात की ते हिरो किंवा हिरोईन दिसतात आणि बाकीचे थोडे बुद्धू दिसतात. सीन पण असे येतात लिहून की एव्हरीबडी एंड्स अप लुकिंग लाईक अ जोकर, आणि ती कशी, मी कसं ह्यांची चोरी पकडली आणि मी कशी हुशार, असं येतच लिहून. त्यामुळे सगळ्या बाजूने एका हिरोईनला किंवा एका हिरोला खूप व्यवस्थित उचलून धरलं. इव्हन एडिट एडिट टेबल इज द मोस्ट ब्रुटल थिंग इन द इंडस्ट्री. म्हणजे तिथे ज्या पद्धतीने शॉट्स लावले जातात, म्हणजे तू किती कमाल अभिनय कर, जर तुझा क्लोजच नाही लावला आणि तुझ्या वाक्याला दुसऱ्या कोणाचा क्लोज लावला तर ते वाक्य पडतं ना ग. हो, डेफिनेटली. तर टेक्निकली, क्रिएटिव्हली, रायटिंग वाईज सगळ्याच बाजूने आता हिरोईन किंवा हिरो बनवला जातो. त्यामुळे एंड प्रोडक्ट चांगलंच दिसतं. एंड प्रोडक्टमध्ये ते छानच दिसतात आणि मग कौतुक होतच की अरे यार कसला कमाल आहे हा, कसली कमाल आहे ही. पण असे खूप कमी ऍक्टर्स आहेत जे ऍक्च्युली कमाल करतात. बरोबर. मॅक्सिमम 98% लीड्स टुडे आर नॉट डुईंग एनिथिंग. सगळे मिळून त्यांच्यासाठी, म्हणजे मी तुला सांगते, बाकी कॅरेक्टर्सला एखादा सीन किंवा एखादं वाक्य घेताना काही प्रॉब्लेम झाला तर 1 किंवा 2 टेक्स मिळतील, पण एका लीडला अगं 10 टेक्स सुद्धा मिळतात. मग त्यातनं एडिट टेबलला यू हॅव अ चॉईस की बाबा हा टेक चांगला नाहीये तर मी हा टेक लावतो किंवा लावते, म्हणजे चांगले दिसतील ते किंवा सीन चांगला होईल. तर एव्हरीबडी इज वर्किंग फॉर यू. सो यू अल्टिमेटली बिकम अ हिरो ऑर अ हिरोईन. तर मला या गोष्टीचं वाईट का वाटतं, तर इथे कॉन्टेंट मरतो ना ग. कारण
रियालिटी राहत नाही कुठेच. बरोबर. बिकॉज आपल्या आयुष्यात पण असं नाहीये ना की माझ्या या 10 मैत्रिणींच्या ग्रुपमधली एक मैत्रीण आमची हिरोईन आहे आणि आम्ही बाकीच्या सगळ्या सपोर्टिंग आहोत तिला आयुष्यात. बरोबर. सगळे चुकतात आयुष्यामध्ये. असं कोणीच नाहीये जगामध्ये की ती व्यक्ती चुकतच नाही. जर एखादी व्यक्ती चुकतच नसेल कुठे, देन देयर इज सम प्रॉब्लेम. मे बी दॅट पर्सन इज प्रिटेंडिंग टू बी नाईस. इट्स टू गुड टू बी ट्रू म्हणतो ना आपण. तर तसं असं होईल का कधी की हिरोईन कधी चुकतच नाही? तिला कधीतरी काहीतरी केल्यावर वाटतं वाईट की मी चुकले, मग ती रडतेय, मग एंडला कळतच बाबा ती चुकली नव्हती, कुणीतरी दुसऱ्याने तिला फसवलं होतं, मग ती परत मोठी होते. तर हे मोठं करण्याच्या नादामध्ये कॉन्टेंट नाही ग राहते. तर मला त्याचं एक वाईट वाटतं की आता हिरोईन जिंकली असं दाखवायचं म्हणून एक सीन लिहूया. तो सीन आहे म्हणून काही केलं जात नाही. तर मुद्दा हा आहे की बरेच दिवस हिरोईननी कोणाला तरी हरवलं नाहीये. बरेच दिवस हिरोईननी कोणाची तरी चोरी पकडली नाहीये. बरेच दिवस हिरोईन आणि हिरोचं गाणं झालेलं नाहीये रोमॅन्टिक. काहीतरी छान कपडे घालून कुठला तरी फेस्टिवल झाला नाहीये म्हणून सीन लिहा. ह्या प्रोसेसमुळे ना कॉन्टेंट महत्वाचा राहिलेला नाहीये. तर मला तेवढंच फक्त एक टेलिव्हिजनचं एक राईट. पण टेलिव्हिजन ऍज अ मीडियम हे इतकं भरोशाचं आहे असं आपण म्हणू शकतो की जेव्हा तुमची सिरियल सुरू असते तेव्हा तुम्हाला काळजी नसते. यु नो व्हॉट आय मीन. की सस्टेन करायचं आहे. मुंबई सारख्या ठिकाणी आपली कॉस्ट ऑफ लिव्हिंग पे करायची, हे करायचं ते करायचं. इनफॅक्ट इतके वर्ष तू काम करून तू तर घर पण घेतलंय. जस्ट घेतलंय. सो टेल अस अबाउट युअर घर. कारण नॉट बिईंग अ मेन लीड, बिईंग अ कॅरेक्टर आर्टिस्ट आणि मुंबईमध्ये तरीही स्वतःचं घर तू घेऊ शकलीस. येस. आणि यू स्टील हॅव अ लॉंग वे टू गो. म्हणजे मी असं नाही म्हणणार की तू खूप वर्ष कष्ट केलेस आणि मग येतेस. तू कष्ट डेफिनेटली केलेत. पण तुझ्या घराबद्दल सांग ना आम्हाला. घर घ्यायला मला 15 वर्ष लागली. कारण ते होतच नव्हतं. म्हणतात ना वास्तू व्हायची तेव्हाच होते. तर मी सुरुवातीला जेव्हा मला पहिली मालिका मिळाली त्यानंतर 1-2 छोटी छोटी कामं केली आणि मग पुढचं पाऊल आलं. मग थोडंसं एक काय म्हणतात हे आलं, काय एस्टॅब्लिश नाही म्हणता येणार पण थोडं फायनान्शियली एक झाले, सेटल व्हायला लागले होते की रेंट भरायला बाबांची गरज नव्हती. माझं मी रेंट भरत होते. असं ते झालं. मग मी आणि आई चर्चा करायचो की घर घेऊयात का. मग आसपास बघायचो अंधेरीमध्ये आणि कळायचं की अरे बापरे हे खूपच महाग आहे, मग थोडं थांबूयात का. असं दरवर्षी आम्ही म्हणायचो, चर्चा करायचो, जाऊन फ्लॅट्स बघायचो. पण ते होत काहीच नव्हतं कारण मागच्या वर्षी बघितलेलं घर यावर्षी महाग झालेलं असायचं. तर दरवर्षी त्याची प्राइस वाढत जाते ना गं. तर ती कायम वाढत गेली आणि कायमच माझी तेवढी ऐपत नव्हती. नेहमीच मी कुठेतरी मागे पडतच गेले. पण फायनली थोडं जरा काटकसर वगैरे करून पैसे गोळा करून आत्ता मी घर घेतलेलं आहे. पण त्याला 15 वर्ष लागली आणि असं वाटत होतं की अरे हे होणारच नाहीये का. पण झालं. पण अगं मग तू इतके वर्ष भाड्याच्या घरात राहत होतीस. येस. आणि मग आधी तर सुरुवातीला तर तू जॉईंट ह्याच्यात राहत होतीस राईट. तुम्ही मुली मिळून राहत होतात. पण मग नंतर जेव्हा तू सिरियल करायला लागलीस आणि तुझे इरॅटिक टाइम टेबल्स आणि सगळं सुरू झालं तेव्हा मग तू एकटं, आय मीन ऑफकोर्स यू नीड युअर स्पेस. तर मग तू एकटी राहायचीस. हो, एका पॉइंट नंतर मी ठरवलं की आता मला एकटं राहायचं बिकॉज मी अफोर्ड करू शकते रेंट. आणि एक ऍक्टर म्हणून ती खूप, आर्टिस्ट म्हणून एक खूप गरज असते की तुम्हाला तुमची स्पेस हवी आहे, नाहीतर तुम्ही नाही ग्रो करू शकत. बरोबर. तर मग मी तो कॉल घेतला, एकटी राहायला लागले. अंधेरीत बरीच वर्ष राहिले, मग मलाड वेस्टमध्ये बरीच वर्ष राहिले आणि छान राहिले. मी खूप खर्च केलाय कारण आधी अगदी मी तुला बोलले स्लम्स मध्ये राहण्यापासून इकडे तिकडे राहण्यापासून मी ते केलेलं होतं. तर आता कुठेतरी मला स्वतःला छान एक लक्झुरियस लाईफ द्यायची होती. जरी मला स्वतःचं घर घेता आलं नाही तरी मी रेंटच्या घरात पण खूप छान राहिले. आयटीत राहिलीये मी रेंटच्या घरात पण फर्निचर केलेलं आहे. मी घर पेंट करून मी खूप छान राहिले. म्हणजे लोक येऊन म्हणायचे की हे तू घेतलंयस का घर. तर मी म्हणायचं नाही मी नाही घेतलंय, पण मी हे केलंय लँडलॉर्डची परमिशन घेऊन मी हे केलेलं आहे. तर मी केलं हे बरीच वर्ष. मला माझी स्पेस हवी होती. मला एक छान एक फील गुड फॅक्टर हवा असतो ना की तुम्ही घरी आल्यावर तुम्हाला छान वाटलं पाहिजे. कारण दिवसभर एकतर टेलिव्हिजन इज सुपर हेक्टिक आणि असं कोणाचंही काम नाहीये टेलिव्हिजन करणं. मी खरंच सांगते, बरीच फिल्म्स करणारी लोक म्हणत असतील की टेलिव्हिजन, पण नाही, तुम्हाला नाही जमणार. नाही, हो, तुम्हाला खरंच नाही जमणार आहे टेलिव्हिजन. वेगळा गेम, वेगळी स्ट्रेंथ लागते मेंटली तुम्हाला आणि फिजिकली सुद्धा टेलिव्हिजन करायला. तर ते केल्यानंतर तुम्हाला छान घर पाहिजे.
तुम्हाला घरी आल्यावर मस्त वाटलं पाहिजे तुमच्या भिंतीकडे बघून सुद्धा की आहा हा हा रिलॅक्स. तर तसं मी एकटी राहिले मग बरीच वर्ष मुलींबरोबर, मग बरीच वर्ष एकटी. आणि जरा लांब आता रेंट थोडं कमी झालं पाहिजे, आपलं पैसे वाचवायचे म्हणून ठाण्यात एका सेक्लुडेड जागी राहून बरीच वर्ष 2017 ते आत्ता 25 पर्यंत मी कमी भाड्याच्या घरात राहून जरा पैसे साठवले आणि आता घर घेतलंय. ओके. सो तू घर घेतलंयस, तुला कुकिंग आवडतं. हो. आणि मी मध्ये तुझा एक व्हिडिओ पाहिला ज्याच्यामध्ये तू गोधडी शिवत होतीस, राईट? सो पुरा ये घरेलू शर्मिला वाला किस्सा आहे, टोटल घरेलू. सो हे गोधडीचं काय प्रकरण आहे नेमकं? मला ना शिवणकाम खूप आवडतं. म्हणजे लहानपणापासूनच मी अगदी स्वतःचे टी-शर्ट्स शिव किंवा काही जुनं काही सापडलं, साडी बिडी तर बॅग बनव, त्याची हँडबॅग बनव, असं मी करायचे. मग त्याच्यावर पेंट वगैरे करायचे. असेन मी मागच्या जन्मात टेलर, मला असं वाटतंय. पण सुई धागा मला लागतोच आणि काहीतरी मी शिवत बसतेच. आणि त्यात ना रिसेंटली आय डोंट नो मला असं का झालं की मला गोधडी हवी आहे आणि शिवलेलीच हवी आहे ती. अशी रेडीमेड ती क्विल्ट वगैरे जे मार्केटमध्ये मिळतंय ते मला आता नकोय. आणि कुठेतरी ना खूप साड्या, आता ऍक्टर म्हटलं की खूप साड्या असतात आपल्याकडे, आणि एकदा साडी नेसली की पुन्हा नाही ना नेसता येत, ती रेजिस्टर होते. हा एक खूप दुर्दैव आहे ऍक्टर्सचं की तुम्ही इव्हेंट्सला साड्या नेसता आणि मग तुम्हाला पुन्हा ती साडी नाही नेसतायत, मग ते फेकायला लागायचं. मग कुणाला तरी द्या त्या साड्या. तर एकतर मिडल क्लास घरातून आल्यानंतर ना ते फेकणं हे आजही मनाला पटत नाही. म्हणजे आज मी अफोर्ड करू शकते का? तर डेफिनेटली करू शकते. मी कितीही साड्या फेकू शकते आणि नवीन आणू शकते. आय नो आय हॅव द काइंड ऑफ मनी टू डू दॅट. पण तरीही ते आतली जी मिडल क्लास मुलगी आहे तिला ते पटतच नाही ना. मग काय करायचं? तर साड्या फेकायच्या नाही. ओके. त्याची गोधडी शिवायची असं ठरवलं. आणि मग साड्याच काय तर जुने टॉवेल, जुने कपडे, जुन्या शॉल्स. आता कुठे कार्यक्रमाला गेल्यावरती सत्कार करतात, शाली मिळतात. मग त्या शालींचं करायचं काय? तर शाली घाल, त्यात टॉवेल घाल, त्यात कपडे जुने कापून घाल, असं करून वरतून साडी असं लावून मी आता गोधड्या करते. आणि मला असं वाटतं की जर मी गोधडी गिफ्ट केली कोणाला तर देयर इज नथिंग बेटर दॅन दॅट. कारण त्या व्यक्तीला कायम ती पांघरल्यानंतर माझी आठवण येईल की ही जी ऊब आहे ती शर्मिलाच्या प्रेमाची ऊब आहे, जी आपल्याला आपल्या आजी किंवा मावश्या यांनी ते आपल्याला जे प्रेम दिलंय ते आपण कधी पास ऑन करणार पुढच्या पिढीकडे. तर मला असं वाटतं की आता दुलार जो माझ्या बहिणीचा मुलगा आहे त्याला आता माझ्याकडनं गोधडी जायला हवी. त्याने का ती क्विल्ट घ्यावी, किंवा माझी एखादी मैत्रीण तिला मी गोधडी शिवून देईन तर तिला एक आठवण राहील. आणि एक म्हणतात ना परंपरा, कल्चर आपलं कुठेतरी आपण जिवंत ठेवलं पाहिजे. कारण ते आता आपल्या हातात शिवधनुष्य आपण पेलायचंय. बरोबर. तर त्यामुळे मी गोधड्या शिवते. कारण मला पर्सनलाइज्ड गिफ्ट द्यायला आवडतात. मी कधीही तुला असं मी काहीतरी खूप पैसे स्पेंड करून मी काहीतरी भारी घेऊन आली तुझ्यासाठी असं तुला कधीच नाही आढळणार. कारण मी तुला गिफ्ट म्हणून काहीतरी पेंटिंग करेन तुझं, किंवा आय एम अ प्लांट मदर, मी माझ्याकडे प्लांट्स खूप आहेत तर मी तुला एखादं प्लांट देईन जे मी प्रोपागेट केलंय. म्हणजे माझ्या प्लांट्सचं ते बेबी असेल आणि मी ते वाढवलं आणि मी तुला देईन. किंवा मी गोधडी आता शिवेन तुझ्यासाठी. तर मला पर्सनलाइज्ड गिफ्ट आवडतात. आणि मला जर कोणी तसं दिलं तर मला खूप इमोशनल वाटतं की यार तू माझ्यासाठी एक वेळ विचार करून तुझ्या हाताने ते तू माझ्यासाठी बनवलंस. अगदी तू काहीतरी खायला जरी बनवून आणलंस तरी दॅट गिफ्ट इज मोर प्रेशियस दॅन तू दुकानात जाऊन काहीतरी घेऊन आलीस माझ्यासाठी. त्याच्यापेक्षा ते जास्त महत्वाचं, बिकॉज तू तुझं सोल घालतेस ग त्याच्यामध्ये. करेक्ट. असं नाही की घेतला धागा आणि शिवलं. त्यात खूप इमोशन्स असतात तुझे. ऑफकोर्स इमोशन्स, वेळ, वॉर्मथ सगळंच असतं त्याच्यामध्ये. राईट. सो एवढ्या शाली मिळतात त्या, म्हणजे एवढ्या सुपाऱ्या घेतेस तू? सुपाऱ्या घ्यायचे आता फार नाही घेत मी, कारण माझे पण काही स्वतःचे काही प्रिन्सिपल्स आणि लिमिटेशन्स. फंडा काय असतो? म्हणजे आता आपण असं अज्युम नको करायला की सगळ्यांनाच माहिती असेल, कारण सुपारी घेणं याला आपल्या फिल्म्समुळे एक खूप वेगळा इंटोनेशन आहे. तर जेव्हा ऍक्टर्स ऍक्ट्रेसेस सुपारी घेतात तेव्हा ते नेमकं काय असतं? सुपारी म्हणजे कुठेतरी तुम्हाला एखादी फीत कापायला, कुठल्या तरी सार्वजनिक मंडळाने तुम्हाला गणपतीला, दहीहंडीला, कुठल्या तरी त्यांच्या कार्यक्रमाला बोलवलेलं असतं. तर तिथे येण्याची एक मानधन फी म्हणून
ती घेऊन आपण जातो तर डेफिनेटली. आणि ते इट्स राईट, ऑल राईट. आय हॅव नो इश्यूज विथ दॅट. मी जाते, स्वतःही जाते. पण काही काही कार्यक्रमांना मी नाही जात. ओके. म्हणजे फॉर एक्झाम्पल पॉलिटिकल रॅलीज असतात. शिवसेना, भाजप, काँग्रेसची रॅली आहे. इलेक्शन्सच्या दरम्यान ह्या रॅल्या खूप असतात. रॅलीजमध्ये लोक जातात आणि त्या गाडीत बसून हात वगैरे हलवतात. तर ते मी नाही करत. आय एम सॉरी, जे करतात गुड, पण मी नाही करत ते. कारण मला कुठेतरी ते नाही योग्य वाटत ऍक्टर म्हणून. राईट. कारण मी एखाद्याला सपोर्ट करणार आणि उद्या जर त्याने काहीतरी चुकीचं केलं तर मग तुम्ही त्यांना सपोर्ट केला होता मॅम असं म्हणायला लोक पुढे मागे बघत नाही. बरोबर. आणि मग त्यांच्या घरी सुद्धा कार्यक्रम असतात, लग्न, मुंज किंवा काय बर्थडेज बिर्थडेजला ते बोलवतात, तिथेही मी नाही जात. मी पब्लिक इव्हेंट्सला जाते आणि त्यामुळे कदाचित मला घरी घ्यायला खूप वर्ष लागली. कारण असे कित्येक इव्हेंट्स मी सोडलेले आहेत जिथे माझ्या बरोबर काम करणाऱ्या मुली सकाळी एका रॅलीला, दुपारी दुसऱ्याच कुठल्या तरी रॅलीमध्ये, संध्याकाळी एका वेगळ्याच पार्टीमधल्या रॅलीसाठी त्या गेल्यात. असं त्यांनी खूप कमवले पैसे, मी नाही कमवले. तर जाते मी, पण माझ्या काही लिमिटेशन्स आहेत. ओके. हा, ओके. सो शर्मिला, एकंदर जे माझ्या लक्षात येतं की तुझे प्रत्येक गोष्ट जी तू करतेस त्याच्यामागे एक डेफिनेट विचार असतो. तर इतक्या वेळापासून ना मला तुझा तो टॅटू दिसतोय. त्याच्या मागे काय विचार आहे नेमका? हो, हे बघताना असं वाटेल की दिस इज लाईक अ बुल्स आय आणि डायमंड दिसतोय तुला खाली, पण इट्स नॉट अ बुल्स आय. खरं तर हा टॅटू इथे नव्हता करायचा, मला माझ्या बोटावर करायचा होता. एक एंगेजमेंट केल्यानंतर त्या बोटावरती, कुठलं बोट असतं ते? थर्ड रिंग फिंगर. अच्छा, हे फिंगर असतं. तर तसं ऍज अन एंगेजमेंट सिम्बल टाइप्स मला एक टॅटू करायचा होता, जिथे आय एम इन युनियन विथ माय ओन इंटेग्रिटी असा त्याचा अर्थ होता. की एक रिंग ज्याच्यावरती इंटेग्रिटीचं सिम्बल आहे. दिस इज अ सिम्बल ऑफ इंटेग्रिटी. 2 सर्कल्स अँड अ डॉट. तर नैतिकता, इंटेग्रिटी जी मला सगळ्यात महत्वाची वाटते माझ्या आयुष्यामध्ये, तर ती जर तुमची असेल तुमच्यातच, तर तुम्हाला ती दुसऱ्यात शोधण्याची गरज नाही. आणि दुसऱ्यात ती नसली आणि आपली अपेक्षा असतेच की समोरच्यानी पण काही अशा गोष्टी आपल्यासाठी कराव्यात किंवा अशा पद्धतीने वागावं, ते जर नाही मिळालं तर त्याने आपण निराश होऊ नये. आणि त्यांच्यात इंटेग्रिटी नसली म्हणून आपण स्वतःला ब्लेम करू नये. म्हणून स्वतःच्या इंटेग्रिटीशी स्वतःच युनियनमध्ये राहायचं. फील कम्प्लीट इन युअर ओन सेल्फ. म्हणून मला एक रिंग करायची होती खरं तर विथ दॅट इंटेग्रिटी सिम्बल. पण जो टॅटू आर्टिस्ट होता त्याने मला सांगितलं की बोटावर नका करू, कारण बोट किंवा हात खूप वापरले जातात, धुतले जातात, सॅनिटायझर लावतो, तर ते फेड आउट होणार. तर मग काय करायचं, तर इथे करावा लागला. आणि मग तो असा दिसतोय आता. तर हे माझ्या इथे आलं असतं. आणि हा जो डायमंड आहे दॅट्स अ सिम्बल ऑफ रिंग. बरोबर. म्हणजे बाहेरचा सर्कल आणि डायमंड इज द रिंग, जी मी करू नाही शकले तर ती मी अशी केली. म्हणजे कोलॅब केला, 2 सिम्बल्सचं कोलॅबरेशन केलं. तर आय एम इन युनियन विथ माय ओन इंटेग्रिटी, असा या टॅटूचा अर्थ आहे. ग्रेट, फॅन्टॅस्टिक. सो आणि तू अजून कोणाकोणाबरोबर कोलॅब करतेस? म्हणजे कोलॅब करतेस म्हणजे सोशल मीडियावर कोलॅब करत असशील? हो, मी करते, पण सगळेच नाही करत कोलॅब मी. म्हणजे जे मला पटतं किंवा एखादं प्रॉडक्ट मी खरंच वापरलंय, म्हणजे लोकांना वाटत असेल की हे वापरतात का हे प्रॉडक्ट, तर नाही, जर मी खरंच वापरलं असेल तरच मी कोलॅब करते. हे माझा हा एक रूल आहे. तर मला येतात कोलॅबसाठी डेफिनेटली, फॉलोअर्स आहेत तर ते विचारतात. आणि आता सोशल मीडियाचा जमाना आहे, सगळेच लोक सोशल मीडियावर आहेत, तर मला मेल्स येतात. पण जर मी खरंच ते प्रॉडक्ट वापरलं असेल किंवा जर वापरून पाहिलं आणि मला आवडलं तर मी करते. म्हणजे आता एक रिसेंटली केलं एका ब्रँडचं, तर त्या ब्रँडचे प्रॉडक्ट्स मला खूप आवडतात. खूपच यमी प्रॉडक्ट्स आहेत, त्याचं नाव नाही घेत तर परत ऍड होईल त्यांची. तर ते मला ऍक्च्युली जेन्युइनली आवडतात त्यांचे प्रॉडक्ट्स, म्हणून मी कोलॅब करते, त्यांच्याबरोबर केलं आणि तसंच मी फॉलो करते की आवडलं तर. इट्स अ गुड सोर्स ऑफ साइड इन्कम ना? या, डेफिनेटली इट इज. आणि इट्स अ डिफरंट इंडस्ट्री ना ऑल टुगेदर, की ऍड्स आणि सोशल मीडिया कोलॅबोरेशन एक वेगळी इंडस्ट्रीज तयार झालेली आहे. बरोबर. तर त्यातनं ऑब्व्हियसली तुम्हाला
थोडं फार म्हणजे बऱ्यापैकी कमवतात आता लोक. तर या दिस कॅन बी अ साईड इन्कम फॉर एव्हरीबडी, नॉट जस्ट ॲज अन ॲक्टर. पण आता सोशल मीडियावरती सगळ्याच फील्डची लोक आहेत, डॉक्टर्स आहेत, अगदी चहावाला पण आहे. अगदी. तर सगळ्या लोकांसाठी एक असं माध्यम तयार झालंय जिथे कोणी असू शकतं. आणि तुम्ही तुमचं प्रोफेशन काही का असते ना, तुम्ही तुमच्या प्रोफेशनशी रिलेटेड कॉन्टेंट आता सोशल मीडियावरती बनवू शकतो. तर या यू हॅव एन ऑपॉर्च्युनिटी टू अर्न मोर दॅन व्हॉट यू आर. सो सोशल मीडियाचा वापर तुझा फार सिलेक्टिव्ह असतो असं माझ्या लक्षात आलं. सो का बरं, म्हणजे म्हणजे आजच्या काळात जिथे एवढी कॉम्पिटिशन आहे, आपण आता बोललो, आणि एवढं मार्केट आहे आणि देर आर 10 पीपल बिहाइंड यू जे तुमची जागा घेऊ शकतात, अशा काळामध्ये तू सोशल मीडिया इतका सिलेक्टिव्हली का वापरतेस? म्हणजे जिथे रोज रोज टाकतात फोटो, आज मी हे करते, आज मी हे शूट करते, आज मग मेकअप रूम मधले रील्स असतात आणि मग काय 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 असतं. सो ये क्या मांजरा आहे? जी लोक ऍक्टर्स स्पेशली रेग्युलरली सोशल मीडियावरती आहेत, ती लोक ऍक्च्युली त्यांच्या फील्डमध्ये किती काम करतायत तेही तू बघ. कारण जी लोक इतकी ऍक्टिव्हली सोशल मीडिया वापरतायत त्यांचं त्यांच्या कामाकडे लक्ष नाहीये. सॉरी, मी खूपच आज वाईट बोलणार आहे लोकांबद्दल, पण नाही, तू बघ ना, इट्स देअर राईट इन फ्रंट ऑफ युअर आईज की ते जर तिथेच जास्त कॉन्सन्ट्रेट करतायत तर ते तिथेच मोठे होत आहेत. बरोबर. आणि मला तिथे नाही मोठं व्हायचंय. इट्स अन ऍडिशन. जसं म्हटलं लग्न इज अन ऍडिशन, तसं सोशल मीडिया इज जस्ट अन ऍडिशन टू युअर प्रोफेशन. त्यामुळे त्यातनं मला जेवढा आनंद हवा आहे, म्हणजे मी मीम्स वगैरे पण शेअर करते स्टोरीज मध्ये, दिवसभर मी मीम्स टाकते, तर मला मजा येत असते, मला हसू येतं ती मीम बघून, आणि मला असं वाटतं की माझ्या मित्रमैत्रिणींनी पण हसावं म्हणून मी ते टाकते, किंवा मला मजा आली म्हणून मी ते करते, आणि सगळ्यांबरोबर शेअर. इट्स अ प्लॅटफॉर्म टू शेअर माय हॅपीनेस विथ पीपल. तर ते जितकं मला गरज वाटते तेवढंच वापरते, कारण माझं मेन प्रोफेशन ते नाहीये. म्हणजे ते त्यात काही गैर आहे असं मला म्हणायचं नाहीये. You can definitely make a earning out of it, or be a hardcore content creator. It's okay. You should. If you want to. पण मग जर मी तिथे कॉन्सन्ट्रेट केलं ना, तर मग मी माझ्या ऍक्टिंगवर नाही करू शकणार कॉन्सन्ट्रेट. आणि मग आपल्या डोळ्यासमोर अशी लोक आहेत जी तिथे खूप लक्ष देतात आणि मग कामात नाहीये त्यांचं, हे कळतंय, बिकॉज ते कामात ग्रो होतच नाहीयेत. राईट. आणि दोन्ही करतायत असेल तुम्हाला तर हॅट्स ऑफ टू यू, म्हणजे गुड फॉर यू. पण मला नाही लक्ष द्यायचंय. बरोबर. सो आता पुढे काय प्लॅन्स आहेत? तुला खरं सांगू का, थोडीशी स्लो डाऊन झाले मी आता. आय डोंट नो का, विथ एज का काय फेज आहे मला माहिती नाहीये, पण आधी खूप मरमर धावपळ करून एका वेळी 2-2, 3-3 मालिका असं करून आता असा एक फेज आला जिथे मला स्वतःला असं वाटतं की थोडं स्लो डाऊन होऊयात आणि थोडंसं आपल्याला काय करावं असं वाटतंय. एक ऍक्टर म्हणून खूप ना पीपल लुक अप टू यू. म्हणजे तुम्ही जर एखादी गोष्ट सांगितली तर ती पटते लोकांना, तर असं काय करता येईल ज्याने लोकांना पण फायदा होईल, असं काहीतरी करावं का, असं एक कुठेतरी वाटायला लागलंय. आणि परत कॉलेजला जाऊन अजून काहीतरी शिकता येईल का. म्हणजे मला मेडिसिन मध्ये खूप इंटरेस्ट आहे, नॅचरोपॅथी असेल किंवा योगिक काही हिलिंग वगैरे असेल, तर असं काहीतरी आपल्याला करता येईल का, ह्याचा सध्या खूप विचार मी करतेय. किंवा एक शेतीकडे थोडंसं अजून वळण्याचा प्रयत्न, म्हणजे फक्त स्वतःसाठी नाही तर इतरांनाही. म्हणजे तुला जर काही प्रॉब्लेम आला तर मला तुलाही सजेस्ट करता येईल की बाबा मी तुला हे औषध सांगते किंवा मी बनवते स्वतः औषध आणि मी तुला देते. असं काहीतरी लोकांसाठी करावं, नेचरसाठी करावं. आणि एन्व्हायरमेंट कडे मी खूप, नेचरकडे जाते मी हळूहळू आणि खूप सिम्पल होत चालले मी, असं मला वाटतं. हलकी मी स्लो डाऊन झालीये आता. म्हणजे 10 कामं आली तर त्यातली मी 3च घेईन आणि बाकी मी नाही, माझ्याकडे आता वेळ नाही असं सांगून आधी मी नाही करायचंय, आधी मी घ्यायचे. आता मी विथ इट्स लाईक माय चॉईस नाव की नाही मला एवढं मला पळायचं नाही. म्हणजे आजही मला तुझ्याकडे यायचं होतं तर मला शूटिंग नव्हतं करायचं, की आज मी फक्त तुझ्याशी बोलणार येऊन आणि मी आज शूट नाही करणार असं मी ठरवलं होतं, पण ते काही झालं नाही. शूट करूनच आले मी. पण थोडीशी स्लो झाली आणि मला असं वाटतं की माझ्या ज्या काही इच्छा आहेत, गोईंग टुवर्ड्स नेचर, लिव्हिंग अ सिम्पलर लाईफ, मिनिमलिझम, या गोष्टींना मी थोडं पर्स्यू करायचा प्रयत्न करतेय. तर लेट्स सी हे किती होतंय, पुढच्या वर्षी कळेल. ओके. आता ज्या मुली ग्रॅज्युएट होत आहेत आणि ज्यांना भयंकर अट्रॅक्शन आहे की मला ह्या इंडस्ट्रीत यायचंच आहे, जसं तू म्हणालीस की मी अगदी पैसे भरून ऑडिशन केलेले आहेत,
तसं ज्या मुलींना वाटतं त्यांना तू काय ऍडवाइस देशील? त्यांना मी एवढंच सांगेन की नेगेटिव्ह थॉट्स जे मनात येतात किंवा लोक जे आपल्याला सांगतात की इंडस्ट्री खराब आहे, इंडस्ट्रीत असं घडतं, हे जर घेऊन आलात ना तर कधीच काम नाही करू शकणार तुम्ही. कारण मी इतकी वर्ष काम करतेय, मला कधीच वाईट अनुभव आलेला नाहीये. याचा अर्थ असा आहे का की काही वाईट घडत नाही? तर असं नाहीये, घडतं आणि ते अख्ख्या जगात घडतं का, शाळेत घडतं, रस्त्यावरती घडतं, कुठेही घडू शकतं वाईट. तर त्यामुळे वाईट हा एक एलिमेंट आपल्या आसपास कायम असणार आहे जगात, तू कुठे गेलीस तरी. तर ते डोक्यात ठेवून अख्खं लक्ष तिथे ठेवून खूप अलर्ट होऊन येऊ नका की बाबा मला असं वागायचं आहे, तर कोणीतरी असं करेल, माझा फायदाच घेईल, हे डोक्यात ठेवून येऊ नका. कारण समोरचा जो माणूस आहे ज्याच्या मनात काहीतरी वाईट आहे त्याला तुमच्या वाईब्स कळतात. बरोबर. जर तुम्ही खूप काय म्हणतात निखळ मनाने तुम्हाला काम करायचंय आणि काम जर तुम्हाला करायचं असेल, जेन्युइनली तुम्हाला खरंच काम करायचंय, तर तुम्ही त्या ऍटिट्यूडनी आलात तर ते वाईब्स समोरच्याला येतात. फालतूगिरी करणारी लोक पण तुमच्याशी फालतूगिरी करत नाही. जर त्यांना दिसलं की शी सिरियस, तिला काम करायचंय आणि तिला तेवढ्यात त्याच्यातच इंटरेस्ट आहे, तर फालतू लोक सुद्धा तुमच्याशी फालतू बघत नाही. आणि हा मला आलेला अनुभव आहे. कारण मला जेव्हा जेव्हा आजपर्यंत कुठल्याही प्रोजेक्टमध्ये सिनियर्सनी वगैरे किंवा कोणी येऊन सांगितलं की या माणसापासून जपून राहा किंवा ही व्यक्ती अशी आहे, नेमक्या त्याच लोकांनी मला कधीच काही केलेलं नाहीये. त्या लोकांनी कधीच माझ्याशी म्हणजे वाईट बोलले सुद्धा नाहीयेत माझ्याशी, कारण मी ते घेऊन कधीच गेले नाही त्यांच्या समोर. म्हणजे मी ऐकते, अच्छा हो का, असं आहे का, ओके ठीक आहे, पण मी त्या ऍटिट्यूडनी त्यांच्याकडे जात नाही. आणि जितक्या वाईट लोकांबरोबर मी काम केले, सो कॉल्ड वाईट, ज्यांना जग वाईट म्हणतंय, दे वर द नाईसेस्ट पीपल टू मी, दे वर द मोस्ट डिसेंट पीपल विथ मी. आणि मला कधीच त्यांनी वाईट वागवलं नाही किंवा काहीतरी वाईट बोलले नाहीत किंवा वाईट ऑफर मला केलेले नाहीयेत, कारण त्यांना दिसलंय की आय एम नॉट इंटरेस्टेड. बरोबर. किंवा माझ्या कामावरती पूर्ण लक्ष आहे. तर तुम्हाला जर यायचं असेल तर हे काढून टाका की असं असं काहीतरी इथे होतं बाबा, ते सगळीकडेच होतं, तुम्ही घरून निघालात तर रस्त्यात पण होईल. तर त्यामुळे क्लीन माइंडने या आणि ठरवा की तुम्हाला काय हवं. फेम हवा असेल तर मग देयर आर मेनी वेज ऑफ गेटिंग फेम. म्हणजे चुकीचं काम करून फेम मिळतं. तुम्हाला फेम हवा असेल तर आय डोंट नो काय तुम्हाला करायचंय, पण जर तुम्हाला काम करायचं असेल तर फक्त काम डोक्यात ठेवा आणि मेहनत करा, तुम्हाला काम मिळतंच. कारण मी आत्ता तुला बोलले की मी चालले होते आणि मला थांबवलं गेलं, एका कॉलमुळे मी थांबले. तर तुम्हाला जर करायचं असेल तर तुम्हाला काम मिळणारच. ओके. सो आता वी कम टू द लास्ट पार्ट ऑफ आवर शो. या सेगमेंटचं नाव आहे सानविवी. ओके. सो साष्टांग नमस्कार किंवा सप्रेम नमस्कार, विनंती विशेष. जर आता तुला एक पोस्ट कार्ड दिलं, ओके, आणि तुला म्हटलं की तुला हवं त्या व्यक्तीला, म्हणजे ती हयात असो नसो, तू पत्र लिही. ओके. तर कोणाला लिहिशील आणि काय लिहिशील? ओह गॉड. मला असं वाटतं मी गुलजार साहेबांना पत्र लिहीन. हो, मी त्यांना कॉल करू शकते आजही, मी त्यांच्याबरोबर काम केलंय, पण मी त्या गोष्टीचा फायदा घेत नाही की ओळख आहे तर कॉल करा. तर मी त्यांना असं म्हणेन की ते म्हणतात ना, इतनी शिद्दत से मैंने तुम्हें चाहा की काय जर्रे जर्रे ने मुझे तुमसे मिलाने की साजिश की है. तर तसंच झालं. आणि मी खूप प्रेम लहानपणापासून त्यांच्या कामावरती केलंय, त्यांच्या गाण्यांवरती केलंय. आणि तुम्ही माझ्या आयुष्यात आलात आणि इतक्या सुंदर पद्धतीने आलात आणि मला असं गिफ्ट दिलं तुम्ही की जे गिफ्ट मी कायम लक्षात ठेवेन. एक पुस्तक त्यांनी लिहिलेलं जे मी अख्ख्या मुंबईत 6 महिने शोधत होते आणि एक दिवशी त्यांनी स्वतः ते मला द्यावं, आणि हे त्यांना माहित नव्हतं की ते मी शोधते, आणि त्यांनी मला ते द्यावं आणि त्यांच्या नाटकात काम मिळावं मला. त्यासाठी मी कायम ऋणी राहीन आणि तो एक इमोशनल कप्पा आहे माझ्या आयुष्यातला. आणि गुलजार साहेबांनी ज्या पद्धतीने मला ट्रीट केलं अख्ख्या नाटकाच्या प्रोसेसमध्ये आणि जेवढं प्रेम त्यांनी मला दाखवलं आणि कायम जी कौतुकाची थाप माझ्या पाठीवर त्यांनी दिली की तुम बहुत अच्छा काम करती हो, आणि स्वतःहून फोन करून घरी बोलवलं की घर आओ मिलो,
असं केलं आणि एक वेळ दिला. गुलजार साहेबांनी 1 तासभर तुम्हाला बोलवून बसून चहा पाजून तुमच्याशी गप्पा मारायला. हे इट्स अ ट्रेजर दॅट आय हॅव. तर हे पत्र मी त्यांना लिहीन आणि त्यांना त्या पत्रात असं ठळक अक्षरात लिहीन की आय लव्ह यू. ओके ओके, ग्रेट ग्रेट. सो शर्मिला, तुझं हे दिवस रात्र जे काम सुरू असतं त्याच्यातून तुला जे अचीव्ह करायचं आहे, मोठं किचन असलेलं घर, येस राईट, भरपूर गोधड्या, हो 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 हो, तुला जे जे अचीव्ह करायचं असेल ते सगळं तुला अचीव्ह करता यावं, त्याच्यासाठी खूप खूप बेस्ट विशेस. थँक्यू. आणि अजून असं छान छान काम करत राहा. तुला बघा, तू वॉचिंग यू ऑन स्क्रीन इज अ ब्लिस. थँक्यू सो मच. सो प्लीज काम करत राहा आणि लवकर आम्हाला मोठ्या पडद्यावर, OTTवर असं दिस. थँक्यू रीमा. आय नीड टू मॅनिफेस्ट दॅट. येस, थँक्यू सो मच.